सार्थ श्री गणेश पुराण उत्तरार्ध भाद्रपद शुक्ल त्रयोदशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मदेव म्हणाले, सैन्याचा नाश झाला असता दैत्य रागाने हातात खडक घेऊन घोड्यावर चढला, मयुरेशाशी युद्ध करण्यास लागला. ते पाहून मयुरेश मयुरावर बसला. तो त्वरेने येत आहे हे पाहून दैत्यांनी भार्गवाने सांगितलेल्या मंत्राचा 100 वेळ जप करून पन्नगास्त्र सोडले. तेव्हा दिशा प्रज्वलित झाल्या. देवसैन्यातील वीरास सर्व सैन्यांनी वेढले. तेव्हा काही मेले, काही गेले, कित्येक भूमीवर पडले. वीर व पराक्रमी दैत्याचे देवाने अभिनंदन केले व म्हटले, दैत्येंद्रा, चांगले युद्ध करतोस, असा पराक्रमी मी पाहिलेला नाही. असे बोलून देवाने गरुडास्त्र सोडले. तेव्हा सर्व पळाले. देवसैन्यातील वीर उठून उभे राहिले. देवाने दैत्यसेनेचा विध्वंस करणारे चक्रास्त्र सोडले. त्यामुळे कित्येक दैत्य मेले. कित्येकांचे पाय व मस्तके तुटली. गुडघे, मांड्या, घोटे तुटलेले. कित्येक रणात पडले. बाप, आई, मला धावा धावा असे ओरडू लागले. मयुरेशास पाहून मेले ते मुक्त झाले. असा दैन्याचा पराभव झाला. तेव्हा दैत्य रागाने हातात खडक घेऊन गजाननावर धावला. वेगाने येणाऱ्या शत्रूस पाहून देवाने परशु घेतला. तोही दैत्यावर गेला. दैत्यावर परशु सोडला असता त्या तेजाने आकाश, दिशा, पक्षी जाळीत तो दैत्यावर गेला व त्याने दैत्याचा हात व खड्गाचे तुकडे उडवले. तेव्हा त्याने धनुष्य सज्ज करून बाण सोडले. असंख्य सैनिकास वेधून अंतरिक्ष व दिशा भरून सोडले. तो मेघांसारखी गर्जना करू लागला. तेव्हा देवानी बाणांनी दैत्याच्या बाणाचे निवारण केले. बाणवृष्टीमुळे अंधार पडला. कोणी कोणास ओळखेना. नंतर मयुरेशाने त्याच्या घोड्यावर भूमीवर पाडले. अंतराळी राहणारा तो दैत्य म्हणाला, माझ्या घोड्याला मारलीस, माझे कौतुक तो आता पहा, तुझ्या शिखंडीस मारतो. असे बोलून दोन्हीकडे असलेले भात्यातून बाण काढून कानापर्यंत धनुष्य ओढून ते भूमीवर टाकले. मयुरेशाच्या सैन्यावर अनेक बाण सोडून त्यांनी सैनिकास मारले. पावसाळ्यात मेघवृष्टी करतात तसे त्याने बाणांचा वर्षाव केला. तेव्हा देवसैन्यात कित्येकांची अंगे छिन्न भिन्न झाली. कित्येक मेले. असा आपल्या वीरांचा नाश होऊ लागला. तेव्हा मयुरेश रागावला. कमलासुराच्या बाणांनी विद्ध झालेल्या शिखंडी सोडून त्याने पाश उचलला. तो झेलून अंतरिक्षात नादित करीत झाला. तेजयुक्त पाशास सोडले. तेव्हा दैत्यास पाडणाऱ्या त्या पाशाने शत्रू सैनिकास जाळले व शेवटी दैत्यांचा मुख जो कमलासूर त्याच्या कंठात पडला. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला. तेव्हा दैत्याने दुसरे रूप घेतले व मस्तकाने सूर्यमंडळ झाकले. त्यामुळे अंधकार पडला. काही समजेना. जवळ उभा राहून तो मयुरेशास म्हणाला, अरे बाळा, माझ्याशी युद्ध कशाला करतोस? आपल्या मातेचे स्तनपी व बालकांशी खेळ, नसता मरशील. माझ्या आरोळीने त्रिभुवन कापते. मी भूमीवर पाय ठेवला तर शेषही चळवळतो. माझ्या मुष्टीप्रहाराने पर्वत चूर्ण होतात. नखाग्रामी तुझ्या मस्तकास रसातळी पोचतील. ब्रह्मदेव म्हणाले, त्या दुर्बुद्धीचे वाक्य ऐकून गजानन म्हणाला, पिशाच्य किंवा दारुड्याप्रमाणे का बरबडतोस? देव व ब्राह्मणांची निंदा करणारास जय मिळत नाही. मला राग आला तर त्रिभुवनास जाईन, पण लोकात तुझे यश प्रसिद्ध होण्याकरता मी हर्षाने तुझ्याशी युद्ध करीताही नसता ओंकारानेच तुला मारले असते. ते ऐकून दैत्य रागाने विवल झाला. प्रतिशब्दाने दिशास नादित करीत त्याने गर्जना केली. त्या शब्दाने गर्भिणीचे गर्भ पडले. प्रमथादी कित्येक गण मूर्छित पडले. धनुष्य आकर्ण उडून कमलासुराने मयुरेश व त्याच्या सैन्यावर भयंकर बाणवृष्टी केली. ब्रह्मदेव म्हणाला, दैत्याचा उत्कर्ष पाहून देव त्वरेने पुढे आला व भयंकर बाणवृष्टी केली. दैत्याने त्याचे निवारण केले. तेव्हा गुणांचा अग्रणी मयुरेश संतुष्ट झाला व त्याने दैत्यास अनहरित विश्वरूप दाखवले. तेव्हा कमलासुराने दायी दिशास मयुरेशास पाहिले. आश्चर्यचकित होऊन त्याने डोळे मिटले, पण त्याच हृदयात पाहिले. दैत्य पळून जाऊ लागला. तेव्हा देव त्याची शेंडी धरून आला. दैत्या, थांब, युद्ध कर, पूर्वीचे बोल आठव. तेव्हा दैत्याने त्या एकट्यासच पुढे पाहिले होतं. गर्जना करून युद्ध करण्यास धावला. 10 आयुधे धारण करणारा देव त्याच्याशी लढू लागला व शस्त्रांचे आघात करून त्याचे शरीर छिन्न विछिन्न केले. पण जेथे रक्ताचा थेंब पडे तेथे त्याचेच रूप व सामर्थ्याचा असुर उत्पन्न होऊ लागला. असे अनेक दैत्य शस्त्रे, अस्त्रे व बाणांनी त्याला मारू लागले. तेव्हा रागाने जळणारा मयुरेश परत फिरला. तो रागावला. तेव्हा 3.5 कोटी सैन्यासह सिद्धिबुद्धी आल्या व पुन्हा युद्ध सुरू झालं. त्या गुणेशास म्हणाले, आमची भूक शांत करणारे अन्न दे. देव म्हणाला, दैत्याच्या रक्तापासून झालेल्या सर्वांस खाऊन टाका. मयुरेशात असे सांगितले असता भूतगणांसह त्यांनी त्या सर्व दैत्यास खाऊन टाकले. इकडे देवाने खड्गाने कमलासुरास प्रहार केले. तेव्हा पुन्हा त्याच्या रक्तापासून शेकडो दैत्य उत्पन्न झाले. पण चोहोकडून रक्त पिऊन त्यासही त्यांनी खाल्ले. खिन्न झाल्या मयुरेशाने शूळ उचलला व दैत्यावर टाकला. तेव्हा तो दिशा जाळीत पर्वताचे चूर्ण करीत अंतरिक्षास नादित करीत क्षत्रिय पाळीत दैत्यावर पडला. त्याने त्याच्या देहाचे 2 तुकडे केले. मस्तक भीमेच्या दक्षिण तीरी पडले. त्यावेळी गुणेश कृष्णेच्या उत्तर तीरी उभा होता. मनी संतुष्ट झाल्या. सर्व जय शब्दाने त्याच म्हणाले, देवा,
मयुरेशा तुझा जय जयकार असो, तू दुष्टांचा नाश कर. नंतर गणांनी वेढलेले गौरीपती गौतमादी मुनी व पार्वतीचं तेथे आलं. वाद्य वाजत असता आकाशातून पुष्पवृष्टी झाली. पार्वतीने त्यास आलिंगन देऊन स्तनपान दिले. देवादिदेव मयुरेशाची मुनी स्तुती करू लागली. हे कमलाकांताच्या हृदयरूप भक्तांच्या हृदयानंदास वाढवणाऱ्या कमलाकांत विष्णूने नमस्कार केलेल्या कमलासुरास मारणाऱ्या तुला नमस्कार असो. कमला तुझ्या चरणांची सेवा करते. तू लक्ष्मी देणारा आहेस. तू जय असो. तू ब्रह्मदेवास वंद. कमलाच्या आकाराप्रमाणे शीतल आहेस. तुझे चरण कमलेच्या अंकावर असून तुझा हात कमलेच्या चिन्हात आहे. तू कल्पवृक्षाचा तिलक व भक्तांना लक्ष्मी देत असतोस. तू कमलापुत्र मदनाच्या शत्रूपासून निर्माण झालेला व कमलापुत्राप्रमाणे सुंदर आहेस. कमलेचा पिता रत्नाकर, त्यातील रत्नांच्या माळेने शोभत असलेले देवा तुझा जय असो. कमलासुराच्या बाणाने कमलाने निवारण करणाऱ्या तुझे कर कमल लक्ष्मीने युक्त असलेल्या कमलेशास जिंकणारे आहेत. लक्ष्मीपतीच्या हातात असलेल्या कमलाप्रमाणे तुझे नेत्र आहेत. सर्वांच्या हृदय कमलास आनंद देणाऱ्या व पापनाश करणाऱ्या देवा तुझं जय असो. तू पापपुरुष मारल्यास जो इंद्रादिकास भय देणारा होता, हा वज्र शंकर इत्यादीस अभेद्य होता, मुनीसही भीती पाडणारा होता, अशी स्तुती करून गौतमादी ऋषींनी महर्षींनी त्याची पूजा केली. शंकराने 10 हातांनी त्यास आलिंगन दिले. नंतर मुनी मयुरेश व शंकरास म्हणाले, येथे तू देवतांगणांसह विघ्नांचे निवारण भक्तांच्या इच्छा पूर्वीत राहा. ब्रह्मदेव म्हणाले, मुनींनी प्रार्थना केली तेव्हा लोककल्याणकारी मयुरेश व शंकर तेथे राहिले. नंतर विश्वकर्म्याने तेथे सुंदर मंदिर बांधले. अनेक शिखरेद्वारे आश्चर्यांनी ती युक्त होती. सर्व लोकांनी युक्त असे नगरही केले. महर्षीने त्या नगराचे नाव मयुरेशपूर असे ठेवले. असे आभरणयुक्त असे मुनी तेथे तप करू लागले. गिरिजा व गण यांच्यासह शंकरही तेथे तप करू लागले. ते ब्राह्मण त्याचे ध्यानपूजा व स्मरण करू लागले. मयुरेश बालकांशी पुन्हा खेळू लागला. ब्रह्मदेव म्हणाले, हे द्विजोत्तमा, मी गुप्त रूपाने त्यास पाहण्यास गेलो. उमेसह स्नान करून तो प्रभू शंकर सनातन परब्रह्माचा जप करीत होता. नंतर मी मयुरेश नामक देवाची स्तुती केली. तो पुराण पुरुष देव आनंदाने खेळत होता. त्याची मोठ्या कष्टाने भावना करता येते अशा महावी देवास्वास मी नमस्कार करतो. जो परात्पर निर्विकार चिदानंद हृदयस्थ गुणातीत गुणमय अशा मयुरास नमस्कार असो. स्वच्छ सृष्टीची निर्मिती पालन व संहार करणाऱ्या विघ्नमूर्ती मयुरेशास नमस्कार असो. इंद्रादिदेव ज्याची अहर्निश स्तुती करतात अशा सद असत व्यक्त व अव्यक्त रूप मयुरेशास नमस्कार असो. नाना दैत्यांस मारणारा, नाना रूपे धारण करणाऱ्या, नाना आयुधे धारण करणाऱ्या मयुरेश्वरास नमस्कार असो. सर्व शक्तिमान, सर्व रूप धरणारा, सर्व विद्या शिकविणारा मयुरेश्वरास नमस्कार असो. पार्वती नंदन शंभूच्या आनंदास वाढविणारा, भक्तास आनंद देणारा, नित्य मुनींचे ध्यान व स्तुतीचा विषय, त्यांच्या कामनांचा पूर्ण करणारा, समष्टी व्यष्टी रूप अज्ञानांना नाशक, पवित्र ज्ञानमय त्रिकालबाधित, त्याचे अनंत वैभव, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, सर्वास व्यापणे हे ज्याचे शील अशा मयुरेशास नमस्कार असो. तुझ्या दर्शनाने मी पावन झालो, परमानंदाने परिपूर्ण झालो आहे. त्या दैत्यास मारल्यामुळे मी विस्मित झालो. त्याने इंद्र, यम व लोकपाला सामर्थ्याने जिंकले. तो 1,00,000 योद्ध्यांशी लढत असे. त्याचे असंख्य देह होते. त्याला तू रणात मारलेस. त्याचे तुकडे होऊन 3 ठिकाणी पडले. नंतर मी कमंडलूतील पापनाशक सर्व तीर्थजलाने त्यास अभिषेक केला व पूजा केली. 2 दिव्य वस्त्रे, दिव्यगंध, देवलोकातील पुष्पमाला त्याच्या गळ्यात घातली. त्याचे लोकप्रिय असे वनमाली हे मंगल नाव ठेवले. पूजा संपून मी त्यास प्रदक्षिणा घातली. पण माझा पाय लागल्यामुळे सर्व तीर्थजलाने युक्त असा माझा कमंडल उपडा झाला. मी तो सरळ केला. त्यात जल भरण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा तो प्रभू म्हणाला, हे ब्रह्मदेवाने केलेले स्तोत्र पापनाशक, मानवांच्या कामना पूर्ण करणारे, उपद्रव नाहीसे करणारे, मानसिक व शारीरिक पीडा नाशक व भोगमुक्ती देणारे आहे. हे ब्रह्मदेवा, हे रे वीरांची थांब कमंडलातून निघाली सर्वांस पवित्र करणारी नदी त्रिभुवनात कमंडल भुवावा या नावाने प्रसिद्ध होईल. हिच्या दर्शनाने, वाचिक स्पर्शाने, मानसिक स्नानाने कायिक पापनाश पावेल. निरंतर सेवनाने मोक्ष मिळेल. ब्रह्मदेव म्हणाला. असा त्याने वर दिला असता श्रीपरिवारासह मुनी 7 कोटीगण व मी अशा सर्वांनी स्नान केले. नंतर मुनींनी माझ्यासह तेथे तप केले. नंतर त्याच्या मायेने मोहित होऊन मी बहुतास म्हटले, मी जगतास निर्माण करणारा, मला जगवंदन करते. इंद्रादिदेव माझी पूजा करतात. अशा मी या 11 वर्षाच्या अल्लड मुलास कसा प्रणाम केला. हा मुलांशी खेळतो, आचाररहित आहे. माझे ज्ञान, महत्व, पितामह हे पदवी यांना धिक्कार असो. आता मी या सृष्टीसह गुप्तरूप धरून राहील. हा जर परमात्मा असेल तर दुसरी सृष्टी निर्माण केली असा निश्चय करून ब्रह्मदेव सृष्टीसह गुप्त होऊन राहिला. इतक्यात गजाननास त्याचे मित्र बालक कुठे दिसना. तो त्यांच्या घरी गेला. पण ती घरी शून्य पाहून तो खिन्न झाला व झाडास पाहू लागला. पण झाडे, जंतू, पशु, पक्षी यापैकी काहीच दिसेना. तेव्हा तो देव स्वर्गात गेला. तेथे देवही दिसेनात. गंधर्व, यक्ष, पितर, चंद्र, सूर्य यापैकी कोणासही पाहिले नाही. चोहोकडे अंधार होता. काहीच समजेना. तेव्हा चित्त एकाग्र करून हे ब्रह्मदेवाचे काम त्याने ओळखले.
तोच त्या देवाने आपली माया व सामर्थ्य प्रकट केले. त्या मयुरेशाने लीलेने ब्रह्मांडास निर्माण केले. चराचर विश्व व मयुरेशपुरी तयार केली. प्रभूने पूर्वीप्रमाणे सर्व त्रिभुवन पाहिले. बालकांनी वेढलेल्या त्यांनी स्वतःच तशाच प्रकारच्या ब्रह्मा, शंकर, देवी, अनुष्ठान असलेले मुनी, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, स्वर्ग, देव, पृथ्वी, झाडे, समुद्र, नद्या, पाताल, ज्यास मयुरेश प्रभूने पूर्वीप्रमाणे पाहिले. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर मी देहभानावर आलो. त्या चैतन्यरूप कला, काष्टा, मुहूर्त, दिवस, झाडे, मास, ऋतू, वर्ष, कल्प, चराचर अनेक ब्रह्मांडांनी युक्त, रोमांचानी शोभित देव, ऋषी, गंधर्व, नद्या, सागर, समुद्र, झाडे, सर्परूपी अशा त्या ईश्वरास पाहून नमस्कार केला व त्या किरीटयुक्त मयुरेशास पुनेस पाहिले. तो कुंडली, नुपुरे व बाहुभूषणांच्या योगाने विराजित झाला होता. दिव्यमाला, वस्त्रे, नाभीचे ठिकाणी शेष, कंठात सर्प, दिव, सिंहासनावर बसलेला देव ज्याची स्तुती करताय, जो सिद्धिबुद्धीने युक्त आणि मादी ऐश्वर्यात ज्याची उपासना करतात, अशा चराचरमय वंद्य व स्वरूपभूत ईश्वरास मी पाहिले. त्यातील माझ्या प्रत्येक आत्म्यामध्ये मी त्याचे स्वरूप पाहिले. त्यास मी नमस्कार केला, स्तुती व प्रार्थना केली. हे देवा, तुझ्या मायेमुळे गर्विष्ठ झालेल्या माझ्या अपराधाची मला क्षमा कर. तुझा प्रभाव पाहण्याची इच्छा करणाऱ्या दीन व आश्रयाविषयी प्रार्थना करणाऱ्या मजवर रागावू नकोस. एका क्षणात अनंत ब्रह्मांडे करणाऱ्या तुला नमस्कार असो. असे बोलणाऱ्या मला त्याने श्वास वायूने आपल्या उदरात नेले. तेव्हा मी बाहेर जसे पाहिले तसे लोक सर्व तेथेही पाहिले. त्यांच्या रोमरंध्रात अनंत कोटी ब्रह्मांडे अशा असल्याच देवासही मी पाहिले. भूलोके किंवा स्वर्गी जसे पाहावे तसे सर्व चराचर विश्व मला तेथे दिसले. एकातून दुसऱ्या ब्रह्मांडात मी शोधलो, तेथेही तसेच सर्व पाहिले. अशा अनेक ब्रह्मांडास गेलो, प्रत्येकात सर्व विश्व विधाता व तो देव यास मी पाहिले. मी खिन्न झालो. देवास म्हटले, तुझा अंत मला कोठेच लागत नाही. प्रभू कृपा कर, या मायेचे निवारण कर. तेव्हा दयेने देवाने साक्षात सर्व आपणात लीन केले. पुन्हा बालकांनी वेढलेला पूर्वीप्रमाणेच खेळत असलेला मयुरेशास पाहिले. नमस्कार करून मी म्हणालो, तुझ्या मायेस मी जाणले नाही. मातेप्रमाणे माझ्या सहस्र अपराधांची क्षमा कर. तेव्हा मयुरेश मस्तकावर हात ठेवून मला म्हणाला, मला कधी राग येत नाही, माझी बुद्धी कधी बदलत नाही. हा दुसऱ्यांचा असा भ्रम मला कधी होत नाही. मला कोणाचे भय नाही, मजपासून कोणासही भय नाही. ते ऐकून मयुरेश्वर, शंकर, पार्वती, मुनी बालकांसह तिच्या पुत्रास पाहिले. त्यांची आज्ञा घेऊन हर्षयुक्त मनाने स्वस्थानी गेलो. भवानी बालकास घेऊन मंदिरी गेली. मुनिपुत्र आपल्या आश्रमी गेले. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मुनिपुत्र माती आणण्यास गेले. त्यांनी शुद्ध माती आणली. आपापल्या बुद्धीप्रमाणे नाना प्रकारच्या मूर्ती केल्या. सिंहावर, मयुरावर, काही मुष्कावर बसल्या होत्या. नाना आयुधे, अलंकार, दिव्यगंध, वस्त्रे, 4 हात यांनी युक्त होत्या. अशा गणेशाच्या मूर्ती करून भक्तीने अनेक उपचारांनी वेगवेगळी पूजा केली. फुले, आरसे यांच्या प्रभेने युक्त अशा मंडपात मूर्ती स्थापना करून कमळे, फुले यांच्या माळा अर्पण केल्या. मंगलवाद्यांचा घोष सुरू झाला. नगरी आनंदित झाली. त्या जन्मदिवशीच्या दिवशी गौरीने 12 वर्षाच्या बालकास नाव घातले. हळद, कुंकू इत्यादीचे योगे भक्तीने पूजा करून सुवासनीस वाहिनी दिली. तोच विश्वदेव नावाचा प्रसिद्ध दैत्य भगवानाचे रूप घेऊन श्रीमुद्रेने मुक्त होऊन आला. त्याचे शरीर शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाला यांनी शोभत होते. तुलसीच्या मालेने तो सुंदर दिसत होता. दिव्य वस्त्र नेसून गंधाची ओटी लावली होती. पाण्याने भरलेले कमंडलो वेणुदंड त्यांनी हाती घेतला होता. दारात उभे राहिलेल्या त्या अतिथीस गौरी भक्तीने म्हणाली, हे ब्राह्मणा, कुठून आलास? तुझ्या तेजाने मी संतुष्ट झाले आहे. गौरीचे ऐकून ब्राह्मण म्हणाला, मी पूर्वी तुझ्याविषयीचे ऐकले ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहून संतुष्ट झालो आहे. भूकेने पीडित झालेले मी तुझ्या घरी आलो आहे. पार्वती म्हणाली, बसावे व स्वस्थ भोजन करावे. तो आसनावर बसला. त्याने मयुरेशाचे पाय धुतले. त्याच्या निर्मल तीर्थाने सर्वत्र सडा गाठला. त्याची पूजा केली. पक्वान्य व खिरीचे भोजन वाढले. पण तो ब्राह्मण हातात आपोषण घेऊन चिंतातुर होऊन बसला. त्या उमा त्या ब्राह्मणास म्हणाली, जेवा जर हे अन्न आपल्या मनासारखे नसेल तर आपणास हवे ते देईल. काय हवे ते सांगा. शंकराच्या प्रभावाने सर्व आणील. ब्राह्मण म्हणाला, मी सदा विष्णूस पाहून भोजन करतो, पाणी पितो, पण मोहामुळे मी ते आज विसरलो. उमा म्हणाली, हे द्विजोत्तमा, तू आपला नियम पूर्वीच का सांगितला नाहीस? हे सत्वाचा लोप करणारे आता पात्रावर उठून कसा जाशील? रागावलेला शंकर काय करेल तुला समजत नाही. मयुरेश म्हणाला, तुझ्या मनात दृढ भाव असेल तर तुला पद्म नावाचे दर्शन येतच होईल. तुझे मोठे अभाग्य दिसते, कारण पक्वान व पाय सोडून तू मूर्खपणे कोठेतरी जात आहेस. अधिक जन्मतप केल्यामुळे भूलोकी जिचा कृपा कटाक्ष मिळतो तिने वाढलेले अन्न हे सदाचारी ब्राह्मणा तू कसे टाकत आहेस? जी ब्रह्मादिनांना अगम्य अशी शिवा तुला दिसली ती लोकजननी व सर्व स्त्रियात श्रेष्ठ आहे. ही देवाची अद्भुत शक्तीच होय. तिच्या दर्शनाने विष्णूचे दर्शन झालेच आहे. अग्निभक्षण करणाऱ्या चकोरास मिष्टान्न रुचत नाही, तसे अमृतासारखे देवांचे अन्न तुला रुचत नाही काय? सर्वरूप अशा माझे दर्शन झाले असता याचे दर्शन झालेच आहे. ब्राह्मण म्हणाला, मी रमापतीचा दास आहे म्हणून मी दुसरा कोणाला नमस्कार करणार नाही. तू जर सर्वरूप असशील व तुझे सामर्थ्य असेल, विश्वेश्वर नारायणास दाखव, तेव्हा त्याचा निश्चय जाणून तेव्हा
मयुरेश गुप्त झाला व लगेच नारायण रूपाने प्रगट झाला. त्याचे पीतवस्त्र, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेला, अनंत अलंकारांनी रमणीय व सुंदर वक्षस्थल कौस्तुभाने झळकत आहे. तुवनमालेने विभूषित आहे. शेषावर शयन केला, महालक्ष्मी पाय चेपित आहे. अशा त्या नारायणास पाहून विश्वदेवाने त्यास नमस्कार केला, त्याची पूजा केली. शरीरास विसरून तो भक्तीत तन्मय झाला. चिदानंदाने परिपूर्ण झालेला तो ब्राह्मण म्हणाला, आज माझा जन्म धन्य व जीवित उत्पन्न झाले. ही नगरी धन्य व माझे पितर कृतकृत्य झाले. मयुरेशाचा उपदेश व भवानीच्या दर्शनाने त्या परात्पर चराचर स्वरूपी सर्वांतर्यामी प्रभू विष्णूचे दर्शन मला येथेच झाले. नारायणाने त्या भक्तास भावने आलिंगन दिले. प्रसन्न अंतःकरण झालेला तो ईश्वर डोळ्यात अश्रू आणून सद्गतीत वाणीने म्हणाला, माझ्याकरता तू भोजन सोडलेस. हा तुझा निश्चय व भक्ती पाहून मी क्षीरसागरातून येथे आलो आहे. ज्याच्यावरील काटे उडून गेलेत असा भक्तांचा मार्ग मी शिंपवतो. भक्तांनी तहान शमन न करता मी जलरूपी झालो आहे. भक्तांच्या आरतीचा नाश करून मी नाना रूपी झालो आहे. मला भक्तप्रिय हे तुला प्रत्यक्ष दाखवतो. असे इकडे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मयुरेशाचा महोत्सव झाला. अनेक अलंकार व अनेक रंगांनी शोभित अशी मयूर, सिंह, मूषक यावर बसलेली मातीची वेगवेगळी मूर्ती करून बालके व मुनी यांनी त्यांची पूजा केली. कित्येक गाऊ लागले, कित्येक नाचू लागले, कित्येक पुराण वाचन, कित्येक प्रदक्षिणा घालू लागले. इतक्यात महात्मा वसिष्ठांचा पराशर मुनी या नावाने प्रसिद्ध असलेला नातू स्वेच्छेने तेथे आला. 4 वर्षाच्या त्याने भक्तीची गणेशाची पूजा केली, मूर्ती केली. सुकलेल्या पानांची माला अर्पण करून त्यास परिधारली. गंधाच्या भावनेने चिखलानेच लेप लावला. मिष्टांनी, लाडू, दक्षिणा, फळे इत्यादी अनेक पाने व चिखलाची करून अर्पण केली. त्याने लिलीने संकल्प करून हळूहळू मांड्या बाजून 2 घटिका मूर्तीपुढे नाचला. मूर्तीची बहुत प्रार्थना करून हे सर्व खा असे म्हणून रडू लागला. तेव्हा मूर्ती सचेतन झाली. ज्या ज्या उद्देशाने जे जे देवापुढे ठेवले होते ते तसेच राहिले. नंतर मूर्तीने लाडू, मोदक, खीर व इतर पक्वान्ने खाल्ली. खोटे पदार्थ खरे झाले पाहून विश्वदेव आश्चर्यचकित झाला. मातीचे अन्न हे खरे अन्न झाले. पुष्पे, फळे इत्यादी खरी झाली. 6 हात असलेल्या सचेतन मूर्तीस व 4 हात असलेल्या विष्णू मूर्तीस पाहिले. तो देवास सतत म्हणाला, तू ही अशी माती का खातोस? मूर्ती म्हणाली, भक्तीने जे अर्पण केले असते ते मला अमृतासारखे वाटते, पण अभक्ताने दिलेले अमृतही मला विष होते. ब्रह्मदेव म्हणाले. ते ऐकून विश्वदेव पुन्हा म्हणाला, हे सुरेश्वरा, तुझा मला भक्त दाखवी. ऐकून मयुरेश त्याचा हात धरून बाहेर आला व घरोघर त्याची पूजा होत आहे असे देवास दाखवले. त्याने मयुरावर बसलेल्या मयुरेशासही पाहिले. विश्वदेवासह विष्णूसही तेथे पाहिले. तेव्हा हा माझा स्वामी नव्हे अशा प्रकारची बुद्धी सोडून त्याने घरोघर नारायणच पाहिले. सर्वत्र गणेशाची पूजा होत आहे असे त्याने पाहिले. कोटे कोटे मयुरेशास विष्णू स्वरूपी पाहिले. पुन्हा स्वामीकडे पाहतो तो मयुरेश दिसला. तोच आपला हात धरून लिहिल्याने बाहेर आला असे त्यास वाटले. तेव्हा विश्वदेव त्याच्या हातून आपला हात सोडून हा माझा स्वामी नाही असे म्हणून गेला. तो घरोघर फिरला, पण वाद्यांचा घोष, नृत्य, गीत यांच्या योगे पूजा चालू आहे अशा मयुरेशास त्याने पाहिले. एखाद्या ठिकाणी विष्णुरूपास पाहून तो नमस्कार करत जाई. तोच मयुरावर बसलेला मयुरेश दिसे. क्वचित गरुड वा शेषारूढ झालेल्या देवास पाहून विश्वदेव आनंदाने नमस्कार करण्यास येतो. तोच त्यास भोजन करीत असलेला, क्रीडा किंवा झोप घेतलेला मयुरेश दिसू लागला. तेव्हा विश्वदेव खिन्न झाला. वैशिष्ट्याच्या द्वारे गेला. मयुरेश त्याच म्हणला, माझ्या उत्तम भक्तास पहा. तेव्हा मातीच्या उपचाराने गणेशाची पूजा करीत असलेल्या पराशरास त्याने पाहिले. तेथे देव मातीचे लाडू खात असलेले दिसले. शेवटी त्याने आकाश, पाणी व भूमीमध्ये त्यासच पाहिले. क्षणभर नारायण दिसे व लगेच मयुरेश दिसे. तेव्हा त्याने भेदबुद्धी व भ्रांती टाकली. सर्व भावाने त्यास नमस्कार केला. अभेदबुद्धीने स्तुती केली. मयुरेशाने आज्ञा दिली असता विश्वदेव आनंदाने आपल्या आश्रमी गेला. ब्रह्मदेव म्हणाला, 13 वर्षे एकदा मयुरेशाने महेश्वरास नमस्कार केला. अंगाला भस्म, पंचमुख, दशमुख, रुंडमाला असा तो होता. स्वभावापासून भ्रष्ट न होणाऱ्या व निजलेल्या शंकराच्या शिरावरील चंद्र त्याने घेतला. प्रेममय नाचणारे, एकमेकांशी बोलत अशा त्या बालकांनी वेढलेला तो खेळ खेळत बाहेर आला. तोच भयंकर मुखाचा, अनेकांना पराभव करणारा, दातांनी झाडास तोडीत, पायांनी पृथ्वीस वज्रासारखा, बळकट केसांनी अंतरिक्षास फाडीत, तो काजळाच्या पर्वतापाने काळा, डोळे अग्निकुंडासारखे, अद्भुत बलवान, वराहरूपी मंगल नावाचा दैत्य तेथे आला. त्याला पाहताच बालके पळाली. मुनिपुत्र म्हणाले, पावसाळ्यातील मेघांपावणे ध्वनी आहे अशा डोकरास आम्ही पाहिले नाही. तो पुढे येऊन बालकास मारणार. तोच मयुरेशाने त्या दुष्ट सुकराचे 2 दात धरले. दुसऱ्या हाताने त्याच्या तोंडाचा खालचा भाग धरला व वेळूच्या तुकड्याप्रमाणे त्या अर्भकास त्यास फाडले. तेव्हा 10 योजने विशाल असा पूर्वीचा देह धारण करून जमीन व झाडे पाडीत व खूप धूळ उडवीत पडला. तेव्हा बालक म्हणाले, हा पार्वती पुत्र धन्य आहे. त्याने एका क्षणात सहज दैत्यास मारले, पण त्याला पाहताच आम्ही 10 दिशेस पाहिलो होतो. पाडता पाडता याने घरांचा चोर केला. ब्रह्मदेव म्हणाले, इकडे ललाटी चंद्र नाही हे शिवाने पाहिले. तेव्हा जणू भुवनात जाळणारा तो शंकर रागाने डोळे लाल करून गणास म्हणाला, तुम्ही रक्षण कसे करता? माझ्या ललाटीचा चंद्र कोणत्या दैत्याने नेला? तेव्हा भयाने कापणारे ते गण लपून बसले. त्यातील काही धैर्य धरून आले. तुझा पुत्र मयुरेश्वर खेळण्यास बाहेर आला, तेव्हा त्याच्या हातात आम्ही चंद्र पाहिला, पण त्याने केव्हा नेलं हे आम्ही पाहिले नाही. हे ऐकून रागावलेला शंकर म्हणाला,
खाण्यात तत्पर असे तुम्ही रक्षण कसे करता? चंद्र किंवा तो नेणार यापैकी कोणाला आणले तर ठीक नसता तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकीन यात संशय नाही. तेव्हा रागावलेला ते धावून मयुराशाकडे आले व म्हणाले, अरे दुष्टा चोरा, शंकराकडे चल किंवा चंद्रास दे. गणांचे वाक्य ऐकून गुणेशास राग आला. तो म्हणाला, हे गण हो, मी तुमची व त्याची काही गणना करीत नाही. मी त्रिभुवनात उत्पन्न करणाऱ्या जननीचा प्रभावी पुत्र आहे. ब्रह्मदेव म्हणाला, त्याच्या श्वासाने वावटळीने पान उडून जावे. असे ते सर्वजण उडाले. दीन झालेले शंकराच्या पुढे येऊन पडले. तेव्हा रागवलेला महादेव प्रमथादी गणास म्हणाला, उमेच्या दुष्ट धाकट्या पोरास बांधून आणा. ते त्वरेने पुत्र खेळत होता. तेथे गेले तेव्हा कोणाचेही भय नाही, असा तो बालकात खेळत आहे असे त्यास दिसले. बांधण्यात आलेल्या गणास मोहित करून विनायक गुप्त झाला. तेव्हा ते गण चारी दिसेस त्यास शोधू लागले. घरोघर वनातही तो दिसला नाही. एके ठिकाणी त्यास पाहून ते म्हणाले, आमच्या पुढे जाण्यास कसा समर्थ होशील? ब्रह्मलोकी गेलास तसा तेथून आम्ही तुला शंकराकडे नेऊ असे ते बोलत आहेत. तो प्रभू गुप्त झाला. असा तो वारंवार गुप्त होत असे. ते छिन्न झाले तेव्हा कृपाळू त्याच्या पुढे येऊन उभा राहिला. तेव्हा आनंदलेले ते त्या गिरजापुत्रास बांधून शंकराकडे घेऊन चालले. पण पृथ्वीप्रमाणे जड होऊन बसलेल्या त्यास गण उचलू शकेनात. तेव्हा विस्मित झालेले प्रयत्न निष्फळ झाले. ते शिवापुढे येऊन म्हणाले, हे शंकरा, आम्ही सर्व त्या एकट्यास आणण्यास समर्थ नाही. तेव्हा शंकराने पुढे असलेल्या नंदीस आज्ञा केली, तू जावं त्वरेने त्या चोर मयुरेशस घेऊन ये. नंदी म्हणाला, शेष सूर्य शशांक असे तुझ्या आज्ञेने मारील. हे महिषा, मला ती लहानाची काही गणना नाही. ब्रह्मदेव म्हणाले, असे बोलून वायूसारखा वेग व तीक्ष्ण शिंगे असलेला तो नंदी झाडे पर्वतास तोडीत रागाने डोळे लाल करून अंतरिक्षाच्या जणू घास घेतो. अशा मयुरास म्हणाला, अरे तू शंकराकडे चल, नसता मी आज तुला येथून घेऊन जाईन. मी इतर गणांसारखा नाही. असे तो बोलला. तेव्हा मयुरेश रागावला व नंदीला श्वासचक्रात टाकले. आत जाणे व बाहेर या दोन गतीस तो पडला. काही वेळाने खिन्न झालेला व पौरुषयुक्त बोलणाऱ्या त्यास मोठा श्वास सोडून शंकराजवळ टाकून दिले. मुखातून रक्त ओकणारा तो भूमीवर 4 घटिका मूर्छित पडला. त्यास व मांडीवर बसलेल्या मयुरेशाने शिवाने एकदमच पाहिले. मयुरेशाचे शरीर तेजस्वी भूषणाने युक्त होते. शंकराच्या मस्तकावर पूर्वीप्रमाणे चंद्र आहे असे पाहून गण म्हणाले, हे देवा, चंद्र तुझ्या मस्तकीच आहे. आम्हास तू व्यर्थ आज्ञा का केली? चंद्र मस्तकीच आहे असे पाहून शंकर मयुरेश्वर गणांना म्हणाला, माझ्या आज्ञेने गण व्यर्थ थकले. तुला व नंदीला उगीच त्रास दिला. चंद्र ललाटावर असताना उगीच युद्ध झाले. प्रथम म्हणाले, हे देवेशा, आजपासून हा मयुरेशा हा आमचा स्वामी हो. शंकर तथास्तु म्हणाले. त्याने तो गणराज झाला. गणांनी शंकर, गणेश व गणेशाच्या आईस नमस्कार केला. मयुरेशाची प्रार्थना करून आनंदाने गर्जना करून आपापल्या घरी गेले. ब्रह्मदेव म्हणाले, 14व्या वर्षी गौतमादी देवर्षी गिरिजेच्या घरी आले. अनेक गणयुक्त अशा शंकरास नमस्कार करून आसनावर बसले. अंबेने त्यांची पूजा केली व म्हणाले, विघ्नांच्या भीतीने त्रिसंध्याक्षेत्र सोडले, पण या माझ्या बालकावर येथेही संकट आले, म्हणून विघ्नरहित असे एखादे कर्म किंवा ठिकाण सांगा. मुनी म्हणाले, हे देवी, इंद्र याग केला तर विघ्नांचे हरण होईल. लगेच तिने मंडप घालेला. इंद्र संतुष्ट असे पदार्थ बनवले. हर्षाने शंकराची आज्ञा घेऊन महर्षीकडून इंद्रयाग करविला. गिरिजेच्या सांगण्यावर महर्षींनी इंद्राचे ध्यान व आव्हान केले. अंगास इंद्र व गणांचे पूजन केले. मंत्राने कुंडात अग्निस्थापन केला व तो ब्राह्मण जपाच्या दशांशाप्रमाणे तीळ व दुधाने आरंभी प्रणव, शेवटी नम, अशी शेवटी स्वाहा अशा मंत्रांनी हवन केले. ते 4ही वेदातील शांतीपाठ म्हणू लागले. मयुरेश बालकांबरोबर खेळून यज्ञशाळेकडे जाऊ लागला. तोच कल व विकल हे 2 दैत्यांची रेड्यांची रूपे घेऊन समोर आले. त्यांनी मोठा ध्वनी शिंगे उंच त्रिभुवनास भयभीत करीत होते. अंगावरील केसाने ते मेषास व शेपटेंनी पर्वतास पाडित होते. नाकातील वायूने झाडी पाडित होते. उमापुत्रास मारण्याची इच्छा करणारे ते दोघे जवळ आले व मत्त हत्तीप्रमाणे लढू लागले. त्यांच्या शब्दाने मेघाप्रमाणे आकाश गरजू लागले. क्रमाने त्यांना जय व पराजय मिळाला. ते दोघे रक्ताने भरले. लांडग्यास पाहून भ्यावं तसे भ्यालेले मुनिपुत्र पळाले. गिरिजा सुताने दैत्यासच दुरून पाहिले. या दैत्यांना कशा प्रकारे मारू असा विचारून मुनिपुत्र पाहत असताच त्याने रेड्यांची शेपटी धरली. वारंवार फिरून आकाशात फेकून दिले व एका मुहूर्तावर ते पडल्यामुळे ते जाळे मोडले. त्याच्या शरीराचे शेकडो तुकडे पडले. ते लांडगे व कोल्यांनी खाल्ले. मुनिपुत्र आले व भक्तीने स्तुती करू लागले. तुझे तत्व ब्रह्मादी देव व मुनी जाणवत नाही, त्यातूच सर्वांतरे आम्ही ईश्वरास आम्ही कसे जाणावे? बालपणापासून तू कोट्यावधी दैत्यांना मारले. ज्याच्या श्वासाने पर्वत व झाडे कापत असे हे रेड्याचे रूप तुला मारण्यास आले, पण तू उंदराप्रमाणे शेपट्या धरून त्यांना सहज टाकून दिलेस. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर खेळत खेळत मयुरेश यज्ञशाळेत गेला. इंद्र याग पाहून रागाने यागाचा विध्वंस केला. इंद्राची मूर्ती फेकून दिली. मुनिपुत्रांनी वेढलेला तो मुनींना म्हणाला, हे निर्मल मुनींनो, तुम्ही हे काय करता? जो स्वतःच मागतो त्या इंद्राने संतुष्ट होऊन तुम्हास काय द्यावे? बकरीची प्रार्थना केल्याने कामधेनूचे फल मिळेल काय? नंतर अग्निशांत करून त्याने उरलेली सामुग्री घेतली. विस्मित झालेल्या मुनींनी त्याचे चापल्य पाहिले. त्यांनी उमेकडे पाहिले, पण ते गुणेशास शिक्षा करण्यास, त्याची निंदा करण्यास किंवा रागवण्यास समर्थ झाले नाहीस. उमेला सांगून ते घरी गेले. हे ऐकून इंद्राचे मन शुद्ध झाले. जे व्हायचे होते ते हो असे ते म्हणाले.
हा अपमान कळताच इंद्र रागावला. जणू त्रैलोक्यात जाणणाऱ्या त्याचे डोळे लाल झाले. देवांना बोलावून तो म्हणाला, माझा यज्ञ मुनींनी आदराने आरंभिला होता, पण गुणेशाने त्याचा विध्वंस केला. आज मी त्याचे सामर्थ्य पाहीन, कारण मी रागावलो तर चराचरासह त्रैलोक्य नाहीसे करेल. देव म्हणाला, तुझी आज्ञा झाली तर आम्ही मयुरेशास एका क्षणात बांधून आणू. तेव्हा इंद्र म्हणाला, हे अग्नी, मयुरेश नगरास तू कोठे राहू नको. सर्वांच्या जठरात राहणारा तू माझ्या आज्ञेत लीन हो. रागवलेल्या इंद्राचे वचन ऐकून अग्नी नगर व लोकांच्या जठरातून नाहीसा झाला. मुनींनी अग्नीस पाहिले नाही. ते होमा करता अग्नीचे मंथन करू लागले, पण तो येत नाही. असे पाहून त्यांचे कच्चे अन्न खाल्ले, पण त्यांच्या उदरात पचवले नाही. तेव्हा सर्वांस अतिव्यथा होऊ लागली. सर्व मुनी कृपाळू मयुरेशाकडे गेले. नमस्कार करून ते म्हणाले, इंद्राने बोलावल्यामुळे अग्नी गेला. इंद्राच्या यज्ञाचा तो नाश केला, त्यामुळे आमचा जठराग्नी नाहीसा झाला. हे ऐकून मयुरेश प्रत्येकाच्या पोटातील जठराग्नी झाला. तेव्हा त्यांना भूक लागली. स्वयंपाकगृह व कुंडात तो जळू लागला. रागावलेल्या इंद्राने वायूस परत नेले. तेव्हा पंचप्राण गेल्यामुळे नगरीत प्रेतरूप झाली. तेव्हा हा देव पंचप्राणमय बनला व त्यास सजीव केले. तेव्हा इंद्र सूर्यास म्हणाला, तू नगरास तापव. तेव्हा सूर्य 12 आदित्याच्या रूपाने युक्त नगरात जाऊ लागला. त्याने विहिरी व नद्यातील पाणी शोषून घेतले. नगरे, गाव, वने यासह पृथ्वी जळू लागले. तेव्हा मयुरेशाचे मेघाचे रोप घेऊन वर्षाव केला. अग्नी शांत केले. मेलेल्यास उठवले. तेव्हा लोक आनंदित झाले. छान असे ते म्हणाले. त्यांनी त्याची प्रशंसा केली. ब्रह्मदेव म्हणाले, थोडक्यात इंद्राने जे जे प्रतिकूल केले त्या सर्वांचे त्याने निराकरण केले. हे जाणून इंद्र मयुरेश देवाकडे आला व त्यांना नमस्कार केला. हात जोडून तो त्या सर्वेश्वराची स्तुती करू लागला व म्हणाला, हे प्रभो, वेद, ऋषी व ब्रह्मादी देव यासही सर्वांतर्यामी सर्वरूप ब्रह्मस्वरूपी अशा तुझा अंत लागला नाही. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मादी त्यांच्या कारणाचे कारण तूच आहे. मी तुला शरण आलो, माझ्या अपराधांची क्षमा कर. असे बोलून त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाले, त्याचे मन निर्विकल्प आहे. हे जाणून गुणेश म्हणाला, ओट तुझे कल्याण असो, तू आपल्या स्थानी सुखाने राहा. नंतर इंद्र देवास नमस्कार करून पूजा व प्रदक्षिणा करून प्रसन्न मनाने अमरावतीस गेला. इंद्राचा गर्वहरण संपला. ब्रह्मदेव म्हणाले, 15 वर्षी मयुरेश बालकासह ब्रह्मकमंडलू नावाच्या पवित्र नदीत स्नान करण्यास गेला. स्नान नित्यकर्म आटोपून त्याने हृदयस्थ गणनायकाची पृथक पृथक षोडशोपचारांनी पानस पूजा केली. कित्येकांनी पद्मासनावर बसलेल्या मयुरावर बसलेल्या त्याची गंध, वस्त्रे व पुष्पांनी पूजा केली. गार्ग मुनी रत्नखचित मंदिरात ध्यान व पूजा करीत होता. तोच एकाएकी मंदिराचे दार लागले. हे उघडीत येत होते. घट्ट बसले. तेव्हा त्याने व बालकानेही आक्रोश केला. बालक म्हणाले, आमची माता पिता तूच आहे. देवेशा दार लावून तू आत कसा बसलास? आमच्या अपराधाची क्षमा कर. ब्रह्मदेव म्हणाले, तोच भयंकर शब्द जटांनी मेघ छिन्न विछिन्न करीत एक बलाढ्य पराक्रमी दैत्य घोर मुख पसरून जणू त्रिभुवनासच ग्रासित आहे अशा दुष्ट वाघाच्या रूपाने आला. त्यास पाहताच मुनिपुत्र ओरडू लागले. तो वाघ दार फोडून मयुरेशाकडे चालला. तेव्हा सिंहासारखे रूप घेऊन तोही त्याच्यावर आला, पण वाघ पळाला. हा त्याच्या मागे लागला. पळत पळत तो वनात शिरला व एका झुडपात लावला. देवाने झाडावर चढून त्याच्यावर उडी मारली. 2 हातांनी त्याचे मुख घट्ट धरले. दुसऱ्या 2 हातांनी त्यास बाहेर आणून परशुने त्याचे नाक, दोन्ही कान, मागचे 2 पाय, शेपूट व पुढचे 2 पाय तोडले. तोंड दाखवू नको सहसे बोलून त्यास सोडले. तेव्हा आपले स्वस्वरूप धरून तो विक्राळ झाला व गुणेशास म्हणाला, मी तुझ्या देहाची अशीच अवस्था करीन. दैत्य घरी गेला. देवही घरी चालला. मुनिपुत्र मयुरेश कोठे आहे असे रडत भटकट लागले. ते थकून झाडाच्या सावलीत या रस्त्याने तो येईल तर मग आम्ही त्याचे चरण पाहू असा विचार करून निजले, पण त्याचे पाय दक्षिणेकडे आहेत. हे पाहून यम रागावला. लाल डोळे व ब्रह्मांडाचा ग्रास करण्याचे साहस करणारा त्या यमाने त्यास बांधून आपल्या ठिकाणी तोच मयुरेश परतला, पण त्यास नदीच्या तीरी बालके दिसले नाही. तेव्हा त्यास आश्चर्य वाटले. त्याच्या वाचून तो चिंतित झाला. त्याला कुठेच सुख वाटेना. तो इकडे तिकडे फिरू लागला. तोच मुनी तेथे आले. म्हणाले, देवा, तू आमच्या मुलांना सकाळीच घेऊन गेलास. ती कोठे आहेत? तू एकटाच आलास. त्याच्या वाचून आमचे प्राण जातील. ब्रह्मदेव म्हणाला, अश्रू ढाळणारा देव काहीच बोला नाही. विचार करून तो यमनगरीत गेला. दूतांनी त्याच्याविषयी यमास सांगितले, हे यमा, त्रैलोक्याचा नाश करणारा पराक्रमी, मोठा आवाज व निवारण असता युद्धाची इच्छा करणारा असा कोणी एक आला. यम म्हणाले, माझ्या दंडाच्या आघाताने ब्रह्मांडाचा चूर होतो. तू माझ्यापुढे उभा राहून हा बालक युद्ध कसा करेल? देव म्हणाले, तू आपलेच वर्णन करतोस. हे यमा, तुम्हाला भिकाऱ्यासारखा भासतोस. माझ्या वाकड्या भुवेने ब्रह्मांडाचा नाश होतो. असे बोलून मयुरेश यमाच्या खांद्यावर चढला. त्याने त्याला रेड्यावून पाडले व आपणही त्याच्यावर पडला. त्याचा पराक्रम पाहून यमाने हात जोडले. भक्तीने मयुरेशाची स्तुती केली. यम म्हणाला, तुझे रूप ब्रह्मादी सनकादी जाणत नाही. तुझ परमेश्वराचे वर्णन वेदय नेती नेती असे म्हणून करतात. तू स्वेच्छेने सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करतोस. दुष्ट दैत्यांचा नाश करणारा तू सर्वव्यापी ईश्वर आहेस. आम्ही सहज केलेल्या अपराधांची क्षमा करण्यास तू योग्य आहेत. असे बोलून यमाने वस्त्रे, रत्ने व फळांच्या योगे त्याची पूजा केली. बालकास त्याच्या स्वाधीन केले व तो हात जोडून उभा राहिला. बालकाने आनंदाने एकमेकास आलिंगन दिले होते. म्हणाले, तुला पाहण्यास आम्ही श्रम करून थकलो. तोच यमाने आम्हास बांधून येथे आणले. आता तुझ्या दर्शनाने बंधमुक्त झाले. आम्ही घरी जाऊ. नंतर मयुरेशास पुढे चालून ते आश्रमात आले. अनेक वाद्यांचा ध्वनी, ध्वज, पताका, फुलांच्या माळांनी भूषित अशा
मयुरेश पुरात ते गेले. यमई ते कौतुक पाहत त्यांच्या मागे चालला. मुनी त्यास सामोरे आले. त्यांनी त्या देवाची स्तुती व पूजा केली. बालकास आलिंगन दिले. रागावलेला मुनीस देव म्हणाला, मी तुमच्या पुत्रास यमलोकातून एका क्षणात आणले. तुमचे आमचे सर्वत्र रक्षण करतो. तूच आमची शक्ती आहेस. असे बोलून व त्याची आज्ञा घेऊन मुनी आश्रमात गेले. यमई नमस्कार करून आनंदाने स्वस्थानी गेला. देव स्वग्रही गेला व माते संतुष्ट केले. ब्रह्मदेव म्हणाला, एकदा स्वस्थ बसलेल्या महेशास पार्वती म्हणाली, हे महादेवा, मयुरेशास 15 वर्ष झाली. त्याच्या विवाहाचा विचार करावा. वधू हंसाप्रमाणे गमन करणारी, हरणासारखे डोळे असलेली, कोकळेसारखे वाणी, सरळ नाक, सडपातळ, सुंदर, सुशील व लहान अशी पहा. मयुरेशाचा देह मदनाहून सुंदर अवयव रमणीय आहेत. ते ऐकून छान छान असे तो म्हणाला. शुभकन्येशी त्याने विचार केला, पण ती आढळली नाही. त्यामुळे त्याला चिंता पडली. इतक्यात तेथे नारदाला त्याचा सत्कार करून आसनावर बसून शंभू म्हणाला, हे मुनी, तुझ्या येण्यामुळे आनंद झाला. तू पुष्कळ दिवसांनी आलायस. एक दिवस राहा. सुंदर शरीराच्या माझ्या पुत्राकरता एखादी वधू पहा. तू त्रैलोक्यात फिरतोस. पार्वती ही वधूचा विचार कर असे म्हणाले. नारद म्हणाला, हे स्वामीन, कर्मामुळे मला 2 मुहूर्तही राहता येत नाही. ब्रह्मदेवाने मला पाठवले, मी त्याकरता आलो आहे. तुझ्या पुत्राचा प्रवाह लावण्य व त्याला माहीत आहे. जालंधराची पत्नी वृंदा, जिने माधवास मोहित केले, तीही झाड बनली. ती गौरी दुसरे वर व ब्रह्मदेवाच्या पटत नाही. हे देवी, असे सौंदर्य शौर्य कोठेन त्याच्या योगाने तुझा पुत्र शोभा पावेल. रत्न, सोने, मोते, प्रवाह यांच्यामुळे शोभा येते, तशी शोभा पावेल. नारदाच्या वाक्याने शंकर पार्वती आनंदले. शिव म्हणाले, हे मुने, वांछित कर्त देणारे शुभवाक्य बोललास. नंतर नंदीवर बसलेल्या शिवाने इंद्रादी देव, गौतमादी मुनीस बोलावले. पार्वतीस अर्धांगी देऊन आनंदाने चालला. मयुरावर बसून मयुरेशी पुढे चालला. तपसामर्थ्याने नारद आकाशातून चालू लागला. क्रीडा करीत 7 कोटी गण आयुधे घेऊन दशदिशा गाजवीत चालले. वाद्ये वाजू लागली. धुळीने सूर्य झाकला. 88,000 मुनी चालले. गंडकी नगरात जाण्याची ते इच्छा करत होते, पण वाटेत 7 कोटी गण असले. राक्षसांची चौकी त्यांनी पाहिली. त्यांची मुख्य अंतरिक्षात स्पर्श करतोय. निशाचरांनी सैन्याचा आवाज ऐकला. झोपेतून जागे झालेले ते युद्धास निघाले. ते म्हणाले, तुम्ही कोणाचे कोण, कुठून आला व कुठे जाता? आमच्या स्वामींच्या आज्ञे वाचून तुम्हास पुढे जाऊ देणार नाही. मयुरेश म्हणाला, आम्ही दैत्य व राक्षसांचा अंत करणारे, साधूंचे पालन करणारे स्वतंत्र आहोत. रस्ता सोडा, नसता माराल. इतक्या गुणेशाने ज्यास पूर्वी विद्रूप करून पाठवले होते, असा हेम नावाचा राक्षस एकटाच पुढे आला होतो. देवास म्हणाला, मी तुझा जीव घेतो. तो राक्षस म्हणाला, याने आजपर्यंत अनेक राक्षसास मारले, मलाही विद्रूप केले, म्हणून मी त्यास मारतो. ते ऐकून मयुरेश रागावला. तो मुनिपुत्रास म्हणाला, माझी अनुग्रहाने तुम्ही आमच्याशी युद्ध करा. मुनिपुत्र आनंदाने थरब उचलून युद्धास तयार झाले. त्यामागे असले देव म्हणाल, बालकांनो, दर्भांनी यास मारा. तेव्हा मंत्रवल्या त्या दर्भांनी अनेकांची मस्तके तोडली. त्यांची शस्त्रे देवाच्या अनुग्रहाने कुंठित झाली. राक्षस पुढे येत त्यास त्यांनी दर्भाचे मारण्याचा सपाटा चालवला. राक्षसांचे बाहू, मांड्या, गुडघे यांचे तुकडे केले. तेव्हा गवताच्या काड्यांनी कसे मारतात असे म्हणून ते आश्चर्य करू लागले. बालकांनी सर्व राक्षस मारले व गर्जना केली. ते मयुरेशाकडे आले. नमस्कार व पूजा करून म्हणाले, हे गुणीशा, तुझ्या प्रसादाने व आज्ञेने आम्ही राक्षसास मारले. पुन्हा आज्ञा दे, म्हणजे तसे करू. बालकाने दर्भाच्या काड्यांनी राक्षस मारले हे पाहून मुनी विस्मित झाले. पार्वती नंदीवरून उतरली व त्यास आलिंगन दिले. शिव देवास म्हणाला, आज तुझा पराक्रम पाहिला. तुझ्या शस्त्रांनी पूर्वीच मेलेल्या राक्षसास बालकांनी दर्भांनी मारले. हे मयुरेशा, तुझा पराक्रम ब्रह्मादी देवासे अगम्य आहे. तू पुढे काय करशील हे समजत नाही. ब्रह्मदेव म्हणाले. आनंदाने मयुरेश पुढे चालला. त्याच्या मागून बालक व रथात त्यांच्या मागून नंदीवर बसलेला शिव व लग्नसिद्धी करता गौतमादी मुनी चालले. ते घर्षणा करून दिशा दमदमून सोडित होते. गंडकीपासून 1 योजन अंतरावर तो मयुरावरून उतरून उभा राहिला. तेथे त्याने एक अमूल्य आसन तयार केले. शिव मुनींना त्यावर बसविले. वाद्य वाजत असता मयुरेश म्हणाला, सिंधू ते इंद्रादी दैवास कैद्यत ठेवले. त्यांना सोडल्या वाचून लग्नसिद्धी होणार नाही. या सोडण्याकरता कोणीतरी बुद्धिमान पुरुष सिंधूकडे पाठवा. तो जर देवांना घेऊन येईल तर सामान्याने सर्वांचे हित होईल. नसता त्याला रणात जिंकू, देवास सोडू, नंतर लग्न होईल. सर्व ऐकून गुणेशाने शास म्हणाले, हे मयुरेशा, आपल्या बुद्धीस योग्य असे तू सांगितले. तुझी बालपण आहे, पण बुद्धी बृहस्पतीप्रमाणे आहे. देवास सोडवण्याकरता सिंधूकडे नीतिशास्त्र निपुण व बुद्धिमान पुष्पदंतास पाठवावे. तो वक्ता बलवान श्रेष्ठ असून त्याने महिम्न स्तोत्राने ईश्वरास संतुष्टी केली आहे. हे ऐकून पुष्पदंत मयुरेश म्हणाला, हे मयुरेशा, मन व वाणीस तुझा महिमा समजत नाही. हे नित्य ज्ञानरूपे स्वरूपे ईश्वरा, माया मोहित लोक तुझा महिमा जाणत नाही. भूभार हरण करण्यास तू शिवग्रही अवतरला आहेस. आता मला तू येथे पाठवू नकोस. दुसऱ्या कोणास पाठवे. अपार सेना असलेल्या बलवान, उद्धट व पराक्रमी सिंधूस पाहण्यास मी समर्थ नाही. बाहुबलाने वेळ पडल्यास मी त्याच्याशी युद्ध करीत. सामोपचाराने कार्य होत असेल तेथे युद्ध व्यर्थ आहे. ही सनातन नीती आहे. एकूण शिव म्हणाला, पुष्पदंता, तू जुना नीतिमार्ग चांगला सांगितलास. कारण शत्रू रागीट व बलवान व साम करण्यास अयोग्य आहे. आता षडाननास पाठवावे तर तो त्या दृष्टात धरील. वीरभद्रास पाठवावे तर तो रागीट आहे. शृंगीस पाठवावे तर तो ते संहार करेल. प्रमथास पाठवावे तर तो काय करील ठाऊक नाही. भूतराजास पाठवावे तर तो सर्व सभेत भिविल. रक्तलोचनास पाठवले तर तो
निमग्न होईल असा त्या सर्वांचा निषेध केला असता मयुरेशच म्हणाला, सागराचा सारखा गंभीर, पर्वतासारखा धीर, बुद्धीने बृहस्पतीसारखा, इंद्रासारखा बलवान, धूर्त, दुसऱ्यांचा आशय जाणणारा अशा नंदी सामाकरता पाठवावे. शंकर म्हणाला, मयुरेशा, चांगले सांगितलेस, तू गुणदोष जाणणारा आहेस. नंदीस रत्ने व वस्त्रे द्यावी. शंकराच्या आज्ञेने मयुराशाने त्यास वस्त्रे दिली व आज्ञा केली की बलवान सिंधूकडे जा, देव मुक्त होतील अशी काही नीती कर. नंतर मयुरेश शिवपार्वती गणास वंदन करून महावाक्यांनी मयुरेश व शिवपार्वतीची स्तुती करून तो बुद्धिमान नंदी समयास योग्य असे वचन बोलला. ज्याच्यावर तुमचा अनुग्रह होतो तो लोकात मोठा ठरतो. तुम्ही मला मोठे केले व मी कार्यसिद्ध करील. तुमच्या कृपेने भूगोल पालता घालीन. शेष व सूर्याचे तुमच्याजवळ आणि असे बोलून समर्थ नंदी सिंधूकडे गेला. तो धैर्यवान गण मनोवेगाने नगराच्या द्वारात गेला. गणेश, शंभू व सर्व अर्थ साठवून देणारी पार्वती यांचे ध्यान करणाऱ्या त्या गणाने आपली प्रतिज्ञा सत्य करण्याकरता मनात त्याची प्रार्थना केली. सामाच्या प्रयत्नाकरता नंदीचे गमन. हा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले, द्वारपालाने निवेदन केल्यावर नंदी त्यात रम्य सभेत गेला. सभेत बसलेला सिंधू दैत्यास पाहून तो आनंदला. हातात शस्त्रे असलेले वीर सिंधू सभोवती बसले होते. तो दैत्यासह वारांगणाचे नृत्य पाहण्यात तल्लीन होता. राजे आनंदाने त्यास वारा घालत होते. वाद्य वाजत होते. त्या नादाने दशदिशा दुमदुमल्या. नंदीस पाहून सूर्य आला असे काय म्हणाले. त्या महाकाय नंदीस पाहून कित्येक कापू लागले. कित्येक वेळेस त्यास भिवभीत गर्जना करू लागले. पण धैर्यवान व बलाविषयी अभिमान असणारा नंदी भ्याला नाही. हाताने दाखवलेल्या आसनावर तो बसला. तेव्हा चित्रातील बावल्याप्रमाणे सर्व तटस्थ झाले. त्यांचे इंगित जाणणारा जणू बृहस्पतीच असा तो नंदी म्हणाला, हे मूढ, मी आजपर्यंत अनेक सभा पाहिल्या, पण त्या अशा नव्हत्या. तुम्ही सर्व बलवान, श्रेष्ठ, शोभेने शोभिवंत, कामासारखे सुंदर आहात, पण लांडग्याप्रमाणे बुद्धिहीन आहात. सभेत आलेला साधू, असाधू, दुर्बल, बलवान कोणी असो त्याला विचारून त्याचा सन्मान करावा ही सनातन नीती आहे. ती या सभेत दिसली नाही, त्यामुळे माझे मन विस्मित झाले. या सभेतील सभासद, प्रसाद व नागरिक व्यर्थ आहेत. हा केवळ राजाचा धर्म नव्हे तर ते सभासदांचे कर्तव्य आहेत. हे ऐकून सिंधू नंदीस म्हणाला, हे गुणसागरा, तुझी बुद्धी ब्रह्मदेवाच्या बुद्धीसारखी दिसते. हे वृषा, तू कोणाचा कोठून का आलास? तू तेजाने अग्नीसारखा व पराक्रमाने वायूसारखा आहेस. नंदी म्हणाला, कामरूप जी सुरभी, तिचे मी नंदी नामक अपत्य आहे. मी शिवाचे ब्रह्मांडाचा भेद करणारे वाहक आहे. शिवग्रही भूभार हरण करणारा, कष्टांचे निर्धारण करणारा मयुरेश अवतार झाला आहे. बालपणापासून त्याने दैत्यास मारले. त्याच्या प्रतापांचे वर्णन करताना ब्रह्मा व शेषही मुके झाले. समुद्राचे मंथन केल्यामुळे जसे रत्ने बाहेर आली, तसे तूही नीतीचे मंथन करून कार्यसिद्धीचा विचार कर. मयुरेशाची साठून पाठवलेली आज्ञा ऐक. त्याची आज्ञा भंग केल्यास कोणाचाही नाश होईल. तो विश्वास निर्माण, रक्षण व संहार करतो. तू सामर्थ्याने देवास कैदेत टाकले, त्याची स्थाने घेतलीस. यापेक्षा अधिक भाग्य कोणते? पण आता वैराचे निर्बीज कसे होईल याचा विचार कर. तसे करणे तुला उचित आहे. माझ्या स्वामीच्या आज्ञेने देवांना सोडून दे. त्रिपुरासुराने शंकराशी वैर केले, तो मेला. हरीने खांबात प्रगटून हिरण्यकश्यपास मारले. तारकाने देवास जिंकून त्याची स्थाने घेतली, पण स्कंदाने त्यास मारले. यास्तव देवास माझे स्वाधीन करून तो माझ्या स्थानी दीर्घकाल सुखाने राहा. नंदीचे वचन ऐकून सिंधू रागावला. लाल डोळे करून जणू अग्नी ओकीत तो म्हणाला, हे ऋषपुत्रा, तुझे चातुर्य पाहिले, पण तू प्रसंग जाणत नाहीस. विषय माहीत नसला तर बृहस्पतीचेही वचन निष्फळ होते. तुझ मूर्खाच्या वाक्याने व तुझ्या स्वामींच्या सांगण्यावरून जोपर्यंत मी त्यात जिंकले नाही तोपर्यंत देवास कसे सोडावे? शिवाय गवत खाणाऱ्या व वनात फिरणाऱ्या तुझे वाक्य प्रमाण कशावरून? शिव त्याचा पुत्र कोठे आहे? तू व्यर्थ भीती दाखवतोस. दूत म्हणून तू आला नसता तर तुला नांगरास जोडले असते. हे वृषा, रागाने भुवई वाकडी केली तर त्रिभुवन नाश पावेल. त्या दोघांची काय कथा? रागावलेला कोल्हा हा सिंह व हत्तीचे काय वाकडे करेल. त्या शब्दरूपी बाणांनी हृदय फुटलेला नंदी रागाने म्हणाला, हे अदम दैत्या, तुझी बुद्धी विपरीत दिसत आहे. सन्निपात होऊन मरावेश टेकलेल्या पुरुषाप्रमाणे तू भलतेच बडबडतोस. प्रथम साम योजावं, त्याने सांगितले. दुष्टास उपदेश व्यर्थ, तशी सामाची नीती तुझ्या ठिकाणी व्यर्थ. तू मयुरेश व शिव दोघांची निंदा केलीस, त्यामुळे शीन आयु झालेल्या तुला युद्धात जय मिळणार नाही. हे मुडा, तुला मी आत्ताच मारले असते, पण माझे स्वामींची तशी आज्ञा नाही. शिवाय नायकाने दूतास व दूताने नायकास मारू नये असा नियम आहे. असे बोलून श्वासवाहिनी दैत्यास पाडीत नंदी रागाने त्यास न विचारतात तेथून निघून आनंदाने मयुरेशाजवळ आला. देवाने त्यास दुरून पाहिले. जवळ आल्या नंदीने देवास नमस्कार करून सर्व वर्तमान सांगितला. मी दैत्यास पुष्कळ बोध केला, पण त्याने त्याचा स्वीकार केला नाही. त्याने माझी व मी त्याची निर्वसना केली. पालत्या घागरील पाण्याप्रमाणे व्यर्थ गेले. सिंधूकडे जाऊन नंदीचे वचन ऐकून दैत्यास मारण्याची इच्छा असणारा मयुरेश आनंदित झाला. त्याने प्रमथादी गणास व सभासदास युद्धाची आज्ञा केली. सिंधू नगरात युद्ध करण्यास उत्सुक असलेल्या वीरांनो, देवास बंधनातून सोडवण्याकरता वीर शब्दाने गर्जना करा. सैन्यास सिंधूस मारून देवास सोडून आश्रमी जाण्याची त्वरा असणाऱ्या मुनीकरता सहाय्य करा. ब्रह्मदेव म्हणाले. दुसरे दिवशी मैरावर बसून हातात 4 आयुधे घेऊन युद्धाच्या इच्छेने निघाला. त्याने माघाप्रमाणे गर्जना केली.
गर्जना करीत नंदीवर बसलेला शिवही निघाला. सज्ज झालेले 7 कोटी गण धैर्याने मागून चालले. नंदी म्हणाला, गणांचा नायक वीरभद्र व मी देव शत्रूस मारण्यास समर्थ आहे. तसे प्रमथादी असताना तुम्हास जाणे योग्य नाही. प्रथम सेवकाचे तेज पहा, मग कुशाल युद्धात जा. नंदीचे बोल ऐकून संतुष्ट झाले. देव म्हणाला, उत्तम बोलला. सिंधूचाही पराक्रम मला पाहायचा आहे. यास्तव हे नंदी, तुम्ही आमचे बरोबर पुढे चला. भूतराज व वीर्यवान पुष्पदंत 1 कोटी गणांसह पुढे जावत. वीरश्रीने दैदिप्यमान असलेले ते शूर गर्जना करीत आपल्या भाराने शेष व पृथ्वीस नमवीत जणू अग्निवोकीत गंडकी नगरात आले. 10 कोटीच असलेल्या दैत्याच्या सेनेवर तुटून पडले. अंगावर काटा आणणारे युद्ध झाले. शस्त्रे अस्त्रे बाण गोपनी परशु आदींच्या योगे अनेकांची मस्तके हातपाय मांड्या गुडगे घोटे जवा फुटले. कित्येक मेले, कित्येकदा एकदा पडून उठले. शत्रूशी युद्ध करू लागले. अनेक दैत्य मेले, कित्येक पाले. सभेच्या वीरासह बसलेले सिंधू सर्व सांगितले. शस्त्रांच्या आघाताने रक्तबंबाळ झाले. ते फुललेल्या पळसाप्रमाणे दिसत होते. कित्येक तेथे जाऊन मेले. कित्येक धैर्याने म्हणाले. नगराद्वारातील चौकीवर 10 कोटी निशाचर होते, पण शस्त्रांनी परस्पर युद्ध करून ते परतले. शेवटी पर्वत भेदांचे जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा जय मिळाला. हे सिंधू स्वस्त का बसलायस? आपले हित होईल ते कर. आरामगृह व रस्ते शत्रूंनी जाळून टाकले आहेत. धुळीने अंधार पडला. अग्नीच्या तेजाने संतप्त झाले. कित्येक भोजन करणारे निजलेले बाहेर निघून गेले. कित्येक भोगांचा त्याग करून बालकास घेऊन पळून गेले. कित्येकांची वस्त्रे सुटली. ध्यानात बसलेल्या कित्येकाने अग्नीत जाळले. नाना शस्त्रप्रहाराने तेथे अनेक राक्षस मेले. दशदेशेस अग्नी भडकलाय पाहून नागरिक व्याकुळ झाले. नगर जळत आहे. ते अर्थी प्रलय आला असे ते मानू लागले. दूत मुखाने ते वर्तमान ऐकून पर्वतातून निघलेल्या व पशुस खाणाऱ्या सिंहाप्रमाणे सिंधूने जांभई दिली. रागाने त्रिभुवनाचा ग्रास करीत असल्याप्रमाणे तो जळू लागला. तो म्हणाला, ही सेना दुर्धर दिसते, पण काय होणार आहे? सिंहापुढे जसा काय पराक्रम करेल? मेरू पर्वतास पतंग किंवा कोला चालवेल काय? हा बालक मयुरेश मज काळाचे काय करेल? असे बोलून आरोळीने दशदिशा दुमदुमल्या. तो दैत्य मौन असलेल्या मुनीप्रमाणे क्षणभर चिंतातूर झाला. रागाने विवेकहीन झालेले वीर सिंधूस म्हणाले, आम्हास आज्ञा दे, त्या मयुरेशास क्षणात जिंकतो. तुझ्या प्रतापाने आम्ही त्रैलोक्यास वश करून ठेवू. सिंधू म्हणाला, वीरांनो चांगले सांगितले. शत्रूस पाहण्यास मीही उत्सुक आहे. तुम्ही सैन्यासह युद्ध करा. गर्जना करणारे चतुरंग सैन्य असलेले शस्त्रे घेतले ते वीर पुढे गेले. घोड्यावर बसलेले सिंधू रागवहर्षांनी युक्त होऊन रणाविषयी मदनमत होऊन मुख व डोळ्यातून अग्निवोकीत मनासारखा वेग असलेल्या घोड्यावर बसून चालला. ब्रह्मदेव म्हणाले, पृथ्वीस कापीत पाय दळातले वीर पुढे चालले. त्यांची मुखे विक्राळ, मस्तके शेंद्रासारखे लाल, कवच घातलेले. कित्येकांचे केस मोकळे, कित्येकांनी कमरा बांधलेल्या, कित्येकांच्या अंगावर चंदनाच्या उट्या. अनेक शस्त्रे हीच त्यांची मारण्याची साधने होती. ते युद्धात निपुण होते. त्याच्या मागून धातूने चित्रविचित्र झालेल्या पर्वताप्रमाणे हत्ती चालले. त्याचे दात लांब, अनेक भूषणांनी शोभत असलेल्या त्यांनी घंटाच्या आवाजाने सर्वांना बधीर करून सोडले. सोंडाच्या प्रहाराने पर्वत झाडांचे चूर्ण करीत ते चालले. त्यांच्यावर पताका व ध्वज होते. त्यांच्या मागून खुरांनी पृथ्वीचे चूर्ण करीत, खिंकाळ्यांनी दशदिशा व आकाश दुमदुमीत, सोनेरत्ने मोत्यांनी भूषित व आकाशातून गमन करणारे घोडे चालले. त्यांच्यावर तनूत रानांनी शोभणारे शस्त्र घेतलेले शत्रू सैन्यास मारणारे वीर बसले होते. त्यांच्या मागून शस्त्रास्त्रांनी शत्रूचा घात करणारे, युद्धमार्ग जाणणाऱ्या सारथांनी युक्त मोते व मणी, सुगंधी माळा घातलेले, खांद्यावर धनुष्य, पाठीवर भाला, हातात तलवार व बाण, शस्त्रास्त्रांच्या प्रभेने लोकांच्या डोळ्यास दीपवीत रथी निघाले. दश दिशा नादित करणारी ती सेना पुष्पदंत भूतराजाने पाहिली तेव्हा ते भीतीने मयुरेशाकडे वळले. ते म्हणाले, तुझ्या आज्ञेने पुढे जाऊन चौकीतील सेनेच्या नगरास दारातच आम्ही मारले. बहुतेक नगरे आळ जाळले. आमचा प्रताप ऐकून सिंधू शस्त्रास्त्रे व चतुरंग सेना घेऊन स्वतः आला आहे. असे दोघे सांगत असताना शस्त्रोध्यास कठीण असा सिंधुराचा सैन्य सागरेस पूर्वेस दिसू लागला. त्याचे वर्तमान जाणून हर्षयुक्त झालेला मयुरेश मयुरावर बसून पुढे गेला. 4 हातात 4 आयुधे घेऊन तो पुढे चालला. हातात धनुष्यबाण, तलवारी घेतलेले गण वृषावर बसलेला शिवास वेढून उभ्या राहिल्या. मुनिस्तुती करून आशीर्वाद देऊ लागले. दोन्ही साहित्यात वाद्यांचा कोलाहल झाला. एकमेकांची संपत्ती पाहून दोन्ही सैन्य विस्मित झाली. ते असंख्य सैन्य पाहून मयुरेश संतुष्ट झाला. पूर्वी नंदीने जे सांगितले ते त्याने पाहिले. नंतर नंदी मयुरेशास नमस्कार करून गर्जना करू लागला. आकाशमार्गे सैन्यात शिरून त्याने वीरांची मस्तके तोडली. शिंगाच्या आघाताने सिंधूच्या घोड्यास मारले. लगेच उड्डाण करून स्वतः थोडी इजा करून न घेता मयुरेशाकडे परत आला. ते पाहून गणांना आश्चर्य वाढले. वा वा असे म्हणून त्यांनी प्रशंसा केली. नंदीच्या शिंगाच्या प्रहारांनी सिंधूचे छत्रही पडले. घोडा व छत्र दोन्ही पडले असता सिंधूने दुसरा घोडा व छत्र घेतले. नंदीच्या कृत्याने असुरास आश्चर्य वाटले. तुमचा पराक्रम कोठे गेला असे तो वीरांना म्हणाला. हे ऐकून कौस्तुभ व नेत्र हे दोघे प्रधान चतुरंग सेनेसह त्यास नमस्कार करून म्हणाले, सिंधू, हे नाथ, चिंता करू नकोस. आम्ही शत्रूंचा क्षय करू, त्या वाचून तुला तोंड दाखवणार नाही. असे बोलून शत्रुसेनेस मारणारे ते निघाले. ब्रह्मांड फोडण्यास तयार, युद्धाविषयी मदोन्मत, भूगोलास पालथे घालणारे, इच्छा करणारे पायदळ त्याच्या मागून चालले. कौस्तुभ व मित्र दोघे मयुरेशावर गेले. बाणसृष्टीने
त्याच झाकीत दोघे जवळ जातात. तो षडानन व वीरभद्र सेनेसह दशदिशा गाजवीत युद्धास आले. त्यांनी रागाने सिंधूस नाना प्रकारचे प्रहार करून मारले. कौस्तुभ व मित्रही भिडले. सांभाळ व मार असे म्हणून ते प्रहार करू लागले. अनेक शस्त्रांच्या योगाने त्यांनी युद्ध केले. बाण, गोपणी, परीघ, मुसळे यांच्या योगे एकमेकास मारण्याची इच्छा करणारे त्यांनी अनेकास मारले. शस्त्रे व बाण संपले तेव्हा ते मल्लयुद्ध करू लागले. जीव जाईल इतक्या वेगाने मारले असता अनेक मेले. अनेक रक्त ओकू लागले. त्यांनी पायाने पायावर, खांदे पाठ, हातांनी एकमेकास मारले. मस्तकांनी मस्तकावर, कोपराने कोपरावर प्रहार केले. कित्येक पडले, पडाव्यास लागले. मेले, छिन्नबिछिन्न झाले. कित्येकांचा चूर झाला. कित्येकांचे कंठ तुटले, भुजा गळल्या, मांड्या, जंगा, बाहू मोडले. अशा दैत्य सैन्य नाश झाला असता सिंधू सेना विजयी झाली. स्तुती पाठक जे शब्दांनी स्तुती करतात तसेच कौस्तुभ मित्र वाद्यघोषात सिंधूकडे आले. वीरभद्र षडानंद मयुरेशाकडे आले. सूर्यास्त झाला, युद्ध थांबले. काही दानव देवाशी रात्रीचे युद्ध करू लागले. पळणाऱ्यास बाणांनी मारले. तेव्हा वीरभद्र षडाननाने आदेशाने गर्जना करून दिशा गाजवीत हे शत्रुसेने जाळू लागले. अंधार पडला. काही दिसेना. शत्रूशी युद्ध करणारे ते आपापल्या व शत्रूंच्या लोकांसही मारू लागले. सिंधूच्या सैन्याचा पराभव झाला असता जय जयकार झाला. मरण्याच्या निश्चय केले ते अमात्य पुन्हा आले. त्यांनी घोडे शत्रू सैन्यावर घातले. बाण जाल पसरवल्या. त्यांनी तरवालेने शत्रूस मारले. दोघांचा पराक्रम पाहून षडाननाने मुष्टीने त्यांच्यावर प्रहार केला व वेगाने आपल्या सैन्यात आला. मित्र मुखातून रक्त ओकीत भूमीवर पडला. त्याची अवस्था पाहून कौस्तुभ युद्धास आला. त्याने रागाने षडाननास तलवारीने प्रहार केला. षडाननास मूर्छा आली तेव्हा वीरभद्र युद्ध करू लागला. कौस्तुभाने रागाने बाण मारून त्यास विवल केले. तेव्हा वीरभद्राने मुष्टी प्रहार करून त्यास पाडले व मारले. तो मेला तेव्हा वीरभद्र आनंदला. मित्र व कौस्तुभ मेले असता दैत्यसेना पळाली. शस्त्र प्रहारामुळे शरीरातून रक्तवात असलेले त्यामुळे दुःखी झाले. दैत्याने मित्र व कौस्तुभ यांना जय मिळो अशी इच्छा करणाऱ्या देवशत्रूस हा वृत्तांत सांगितला. शत्रूनेही मारण्याची साधने असलेले मित्र कौस्तुभ हे अमात्य मेले. दिवसा व रात्री यांनी असंख्य सेना मारली. शत्रुसेनेतून 2 दुष्टवीर आले. त्या बलवानांनी आपली सेना नाहीशी करून तिचे मर्दन केले. त्यांच्याच हाताच्या प्रहाराने दोघे अमात्य वंशजनी गेले. आम्ही नानाविध सेना पाहिली पण त्या 2 देवांसारखे वीर पाहिले नाहीत. सिंधू म्हणाला, वीरो भूतांचा संहार करणाऱ्या कृतांतही ज्यास भीत असे ते दोघे हाताच्या आघाताने मेले हे कसे सांगता? हे सैनिको, आता माझा पराक्रम पहा. मी रणात शत्रूचे मस्तक नाचवीन यात संशय नाही. मी चक्रपाणीचा पुत्र असल्यामुळे चक्रयुद्ध करेल असे बोलून घोड्यावर बसून तो दुष्ट मयुरेशावर गेला. त्या देवश्रेष्ठ शिवपुत्राशी युद्ध करण्याची इच्छा करणारे बलवान वीर पुढे चालले. नंदी पुष्पदंत युद्धास आले. भूतराज व विकट 10 लक्ष युद्धास निघाले. चपल 1/2 लक्ष सैन्य असं वीरभद्र व षडानन असंख्य सैन्य घेऊन बरोबर आले. दोघे युद्धात बलवान, नाना शास्त्रे धारण करणारे. देवांचे 7 व्यूह पाहून दैत्य सेनेने व्यूह रचले. गंधासूर, मदनकांत, वीरध्वज, महाकाय, शार्दूल व 7वा धूर्त अशा 7 दैत्यांनी 7 व्यूह रचले. त्याच्याशी भिडून युद्ध चालले. बाणांनी झाकून भाल्याच्या टोकाने एकमेकास मारले. हातात गोपणी असलेले अनेक पडले. गंधासूर, षडानन, वीरभद्राशी, मदनकांत, नंदीशी, वीरराज, ध्वज व पुष्पदंत, भूतराज, महाकाय, धूर्त व विकट चपल, शार्दूल असे लढू लागले. चपलाने रागाने प्रहार केला तेव्हा शार्दूल भूमीवर पडला. पुन्हा सावध होऊन त्याने चपलावर तलवारीने प्रहार केला तेव्हा युद्धात चपळ असा तो चपल मूर्छित पडला. इकडे द्वंद्वयुद्ध चालू असता दोन्ही सैन्य एकमेकास भिडली. शस्त्रे व बाणांनी त्याने एकमेकास मारले. सहन कर, मार, भिवू नकोस, मेलास तर स्वर्गात जाशील असे ते एकमेकास सांगू लागले. शस्त्रे व बाण संपले तेव्हा लाथा बुक्क्याने ते मारू लागले. कोणी शत्रूचे पाय धरून आपडले, कोणी उडून पडून शत्रूचे चूर्ण केले, कोणी मस्तक, कोणी बाहू तोडले, कोणी पाय व घोटे, कोणी बाणांची वृष्टी केली. शस्त्रप्रहारामुळे रक्तवात असलेले कोणी मरेपर्यंत लढले. फार काय कबंधाने युद्धात आपल्या व शत्रूच्या लोकास युद्ध करून मारले. वक्षस्थळे विदीर्ण झाले. कित्येक नर पडले. कित्येक एकमेकाच्या प्रहाराने व्याकुळून मेले व एकाच अप्सराच्या प्राप्तीकरता स्वर्गात युद्ध केले. युद्धात केसरूपी शेवळ, खडगरूपी मासे, ढाली, कासवे, प्रेतरूपी लाकडे वाहत आहे. चौऱ्या हे गवत, चिखल, खतरूपी मकर, कडी हे बेडूक, शूरास आनंद व भित्र्यास भय देणारी, जिच्यात मेध हेच पाणी व मांस हाच चिखल, अशी दुःखदायी घोर नदी वाहू लागली. सूर्यास्त झाला. काहीच उमजेना. दैत्याच्या सेनेत फिरणारे आम्ही देव आहोत, आम्हास मारू नका. देवांच्या सेनेत फिरणारे आम्ही असुर आहोत, आम्हास मारू नका असा कोलाहल करीत ते लढले. तेव्हा श्वापदे, भूते, राक्षस, कोले, शेण, पक्षी तृप्तारे त्यांनी पार्वती पुत्रास आशीर्वाद दिला. असे 3 दिवस अहोरात्र युद्ध झाले. वाद्य घोष करून जयाचा घोष करले. गंधर्वासूर सेनानीशी पुष्कळ लढला. मद्यपानाने उन्मत्त झाले. दैत्याने षडाननास मुष्टी हाताने मारले. तेव्हा वज्राने तोडलेल्या पर्वतापर्यंत तो पडला. पण सावध होऊन पंख असलेल्या पर्वतापर्यंत तो धावला. त्या असुरास 12ही हातात 6 धनुष्याच्या योगाने बाण सोडून वेध घेतला. पण बाणांचे निवारण करून गंधासुराने षडाननास बाणांनी झाकले. पण बाणाचे निवारण करून षडाननाने अकस्मात त्याचे पाय धरून गरगर फिरवले, भूमीवर पाडले. तेव्हा प्राण जाऊन त्यांचे शेकडे तुकडे झाले. तो गेला तेव्हा त्याची सेना भयभीत होऊन दशदिशी पळाली. तिच्या मागे लागलेल्या षडानन त्या सैन्याची निंदा करू लागला. इतक्यात सेन, क्रोधन व
युद्धास आलेस गर्जणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर शब्द असलेले ते षडानस म्हणे, अरे दुष्ट, तू आमची बरीच सेना मारलीस, पण आमची हातून मर व यमाच्या घरी जा. नंतर उन्मत्त ग्रामसिंह जसे सिंहास विडतात तसे त्यांनी त्यास झाकून टाकले. षडानने 6 धनुष्याने सोडलेल्या बाणाने त्यास मारले. तेव्हा ते मूर्छित झाले, पण काही वेळाने उठून स्कंदाच्या गळ्यात पाश टाकून ते तिघे त्यास पशुप्रमाणे घेऊन चालले. तेव्हा हिरण्यगर्भ, श्यामल, रक्तलोचन तिथे धावले. त्यांनी मुष्टप्रहार करून तिघा दैत्यास पाडले. मदनकांताने वीरभद्रावर शस्त्रप्रहार केला, त्यामुळे त्यास मूर्छा आली, पण ती निवारण करून वीरभद्राने दंडाने त्यास पाडले. मदनकांत मेला. शिरराज 3 देवास मारण्याकरता निघाला, पण नंदीने त्यास शिंगाने मारले. तेव्हा मुखातून रक्तवकीत विदन होऊन तो पडला. तो मेलेला पाहून युद्धात देवा जिंकणारे शार्दूल, ध्वजासूर, महाकाय व धूर्त दैत्य नंदीस मारण्यास आले. अनेक शस्त्रांनी नंदीस मारले. युद्धात नंदी पडला, तेव्हा पुष्पदंत, भूतराज, विकट, चपल पर्वत घेऊन हातात झिलीत फेकले. तेव्हा सर्वांची मस्तके फुटली. ते सर्व भूमीवर पडले. कित्येक शस्त्रघातांनी पीडित होऊन सिंधूकडे गेले. आपला पराजय व देवांचा जय त्यास कळला. देवसैनिक वाद्य वाजू लागले. हे मयुरेशा, तुझा विजय असो, अर्षे म्हणत हर्षाने नाचू लागले. ब्रह्मदेव म्हणाला, आपल्या सैन्याचा पराजय ऐकून दैत्य चिंतेत पडला. तोंड सुकले, दुःख सागरात बुडाला. संतप्त मनाने त्याने विचार केला, असे विपरीत कशामुळे झाले समजत नाही. लोकांनी भरलेल्या ब्रह्मांडास मुंगी गिळील काय? माझ्यापुढे इंद्रादी देव मशकासारखे होते, त्या माझ्या सेनेचा शिवाच्या मुलाने पराजय केला. असे बोलून तो घोड्यावर बसला. धनुष्य, बाण, ढाल, तलवार घेऊन सिंधू मयुरेशास मारल्या वाचून तोंड दाखवणार नाही असे बोलून पतंगाप्रमाणे रणात गेला. दिशा नांदित करीत तो धनुष्य सज्ज केले. अग्निमुखी बाण त्याने सोडले, त्यामुळे पृथ्वी कापू लागली. प्राणी मूर्छित पडले. दैव सैन्यावर त्याने अनेक बाण सोडले, त्या आघाताने छिन्न भिन्न झालेले देव रणात पडले. पळत असणाऱ्या पाठीवर त्यांनी बाण मारले. मयुरेशाची सेना व्यग्र झाली. सिंधूच्या बाणाने कित्येकांचे पाय, गुडघे, मस्तके तुटले. दोन्ही सैन्यात तुमुलयुद्ध झाले आणि धुळीमुळे अंधकार पसरला. मोठा कोलाहल झाला. वीर आपल्या व शत्रूच्या लोकास मारू लागले. देवसैनिकांनी शत्रूची पुष्कळ सेना शस्त्रांनी मारली. सिंधू घोड्यावरून उतरला. वीरभद्राचे दोन्ही पाय धरून त्याला खाली पाडले. नंतर नंदीच्या मस्तकावर मारले. तलवारीने भूतराजाच्या कमरेवर वार केला. पुष्पदंताचे उदर फाडले. हिरण्यगर्भाची शेंडी धरून सोडले. वाहनाने श्यामलाचे ललाट फोडले. चपलाच्या हनुटीवर प्रहार केला. बाणाने लंबकर्णाचा गळा तोडला. रक्तलोचनास पाय धरून आपडले. सुमुख तिच्या हातून निसटून पळून गेला. सिंधूने लाथेने सोमास पाडले. तलवारीने भुंगीचे पोट फोडले. बाणाने दावलनालचे मस्तक तोडले. नंतर तीच दैत्य पंचाननाच्या मागे लागला, त्यास मारले. असे देवांचे सर्व महावीर रणात मरून पडले. कित्येक पाले. सिंधू पुढे आला. त्रिभुवनास नांदित करून मेघाप्रमाणे गर्जना करू लागला. त्याने बाणसमूहाने मयुरेशास वेध केला. त्याचा विक्राळ व भयंकर देव पाहून विरूपाक्षी देव पळाले. मुनियुक्त गुणेशही युद्ध करू लागला. पण जसे सिंहास पाहिले असता हत्तीचा छावा कापतो, तसा तो त्याला पाहून गुणेशे कापू लागला. तोच रागाने सिंधू गुणेशास म्हणाला, शिवपुत्रा, दुरून मी तुझा पुरुषार्थ ऐकला, पण तुला पाहिले असता तो दुर्बळ कोल्ह्यासारखाच दिसतो. शिलाचा चूर उडणाऱ्या माझ्या तळहातांचा आघात कसा सहन करशील? मातेचे स्तन पिऊन तू घराघराच्या अंगणास नाचावेस. ज्याने इंद्राधिकात जिंकले त्याला तुझी काय गणना? तुला मारण्यास उत्सुक असलेल्या मला कृपा नको म्हणते. तुझ्या कोमल अंगावर तीक्ष्ण बाणाने कसा वेध करू? देव म्हणाले, अरे अधम पामरा, मूर्खासारखे का बडबडतोस? माझे लहान शरीर ऐसे जाणतो तर मी अवतारच घेतला नसता. या अल्पदेहाने तुला क्षणात मारेल. दुष्टा सूर्यवरामय दुष्ट कर्मात तू मग्न आहेस, पण तो काळ गेला, तुला मृत्यूसमय जवळ आला. बडबड कुशल, तू युद्ध काय करणार? तुला मारून देवास सोडण्यास मी रूप धरले आहे. अंतकाल आला असता पुरुषार्थ व्यर्थ होतो. मी तुला मारल्यावर तुला माझे स्थान मिळेल. सिंधू म्हणाला, मूर्खा, मी जोपर्यंत तुझ्या कोमल देहास तोडत नाही तोपर्यंत बडबड करतो. तुझा ज्याचा भक्त असतो मेल्यावर त्याचा लोकी जात असतो. तू तुझी प्रशंसा माझ्यापुढे करू नकोस. असे बोलून सिंधूने शत्रूचा भेद करणारे आजपर्यंत प्रकट न केलेले बाण सूर्याचे स्मरण करून धनुष्य सज्ज करून जोडले. त्या धनुष्याच्या टणत्काराने त्रिभुवनात गडगडले व त्या दृष्टाने जोराने तो बाण मयुरेशाला सोडला. त्याने विद्या दिशा प्रकाशित केल्या. ते पाहून मयुरेशाने परशु सोडला. तो वज्राहुनी बळकट आणि शत्रूंचा गर्वहरण करणारा होता. प्रलयाग्नेप्रमाणे परशुने त्रिभुवन जाळले. त्या बाणास वरच तोडून पृथ्वीवर पाडून दैत्याच्या हाताचे शेकडो तुकडे उडवले. त्यामुळे भार सहन न करणारे ते धनुष्य आकाशात उडाले. तेव्हा दैत्याने रागाने चक्र टाकले. त्याने दिशा गर्जित विजेसारखा कडकडाट केला. चक्रास पाहून मयुरेशाने शूल सोडला. त्याने भुवन जाळले. दैत्याच्या मस्तकावर पडून मुकुट, 2 कुंडले व 2 कान तोडले. तो शूल लगेच मयुरेशाच्या हातात आला. जणू तो टाकलाच नव्हता असे वाटले. कान तुटलेला असुर रागाने म्हणाला, तू तुझा पराक्रम दाखवलास, आता मीही दाखवीन. बाण मारून तुझे नाक तोडतो. असे बोलून तो हातात खडक असलेला तो मयुरेशाकडे गेला. तेव्हा मयुरेशाने चोहीकडे नाना रूपे धारण केली. 4 हातात 4 आयुधे असले. त्या देवास दिशेस पाहून दैत्य विस्मित झाला. 4 आयुधांनी भूषित असलेल्या देवात पाहून तो लाजला व घरी जाण्याचे मनात आणू लागला. पण पुढे मयुरेशच दिसला. डोळे मिटून जाऊ लागला. तो हृदयाचे तोच दिसला. डोळे उघडले की मयुरावर बसलेला देवच दिसला. तेव्हा सूर्याच्या कृपेने
दैत्याने त्यास ओळखले व मुख झाकून वाचलेल्या वीरांसह रानातून निघून नगरात गेला. चिंतेने उद्विग्न झाला तो पलंगावर पडला. चिंतेने मन व्याकुळ झाले. वीरही घरी गेले. ब्रह्मदेव म्हणाला, मयुरेशास जय मिळाला असता मुनी, गिरिजा, शंकर त्यास पाहण्यात आले. पार्वतीने त्यास आलिंगन दिले व ती म्हणाली, कठीण दैत्याशी युद्ध करून तू थकलास. तुझ्या कोमल देहाने शस्त्र कशी सहन केली. तो मायावी बलवान दैत्य कृतांतासारखा दिसत होतास. कोमल अंगाच्या तू त्यास कसे जिंकलेस. असे बोलून बालकास मांडीवर घेऊन ती देवी करुणे रडू लागली. मुनी व शिवाने तिचे निवारण केले. शिव म्हणाले, सर्व कारणांचेही कारण आधी अंतरित वेदांतास अगोचर 33 कोटी देवांनी स्तविलेला देवशत्रुनाशक सृष्टी स्थिती लय व ज्ञानाचे कारण भूभार हरण करण्याकरता नाना रूपे घेणारा रोमांत ब्रह्मांडे तपयोगयुक्त मायानाशक मायावी बालपणी दैत्यांना मारणारा या प्रभूस तू जाणत नाहीस. तू का जाणू नयेस. ब्रह्मदेव म्हणाले. अशी स्तुती ऐकून ती संतुष्ट झाली. मयुरेश हर्षाने मुनी शिव पार्वतीस म्हणाला, वज्रधारी इंद्रापासूनही मला भय नाही, मग दुसऱ्यापासून काय असणार. हे माते, मुनी व शंकराच्या आशीर्वादाने ज्याचे स्कंदाधिकार जिंकले त्याला मी जिंकले. दैत्यसेनेने अनेक देवास मारले. वीरास आनंद देणाऱ्या रक्ताच्या नद्या वाहिल्या. मुनींनी रणात पडलेल्या देवास आपण शोधूया. ते देव मयुरेशाचे वचन ऐकून वैशिष्ट्य म्हणाला, आम्ही सर्व येतो, चला. मुनींसह मयुरेश देवास पाहण्यास निघाला. त्या रणात रक्त वसा यांचा दुर्गंध सुटला होता. शरीरे छिन्नभिन्न होऊन पडली होती. त्यांना पाहून दानव शत्रूंची मने उद्विग्न झाली होती. उत्तम वीराच्या राशी त्यांनी पाहिल्या. शस्त्रास्त्रांच्या आघाताने कित्येक मूर्छित पडले, कित्येक जिवंत होते. अंगे विशीर्ण झालेल्या देवास ते ओढू लागले. कारण देवासही हे देव की दानव हे एकाएकी कळेना. कित्येक म्हणाले, तुझ्याकरता आम्हा स्मरण आले, पण शेवटी दर्शन झाले. असे बोलून त्यांनी प्राण सोडले. ते ऐकून कंठ झालेला मयुरेश फिरू लागला. मूर्छित षडाननास त्याने पाहिले. अश्रुगायीत बसलेला मयुरेश प्रेमाने म्हणाला, उठ उठ, सामान्य मानवाप्रमाणे का पडलास. दैत्याच्या मारामुळे तू थकला आहेस. मला आलिंगन दे. तेव्हा तो लगेच उठला. त्याने भय नाहीशे करणारे देवांचे चरण पाहिले. तो म्हणाला, तुझ्या दर्शनाने माझे दुःख व श्रम गेले. आता मला चांगली विश्रांती मिळाली. असे बोलून 12 हातांनी त्याने मयुरेशास आलिंगन दिले. दोघे रणभूमी पाहण्यास निघाले. त्यांनी बाणांनी विद्ध पडलेल्या वीरभद्रास पाहिले. बाणांनी पीडित अशा नंदी सुमस्तक फुटलेल्या भूतराजास पाहिले. आक्रोश करणारा विकट मृतपाय चपल मेलेला श्यामल भ्रम झाल्यामुळे कोणासही न ओळखणारा लंबकर्ण, तसेच सुमुख कष्टी अवस्थेत सोम व रक्तलोचन मरणोन्मुख पंचास्स मूर्छित भृंगी वीरास भय पाडणारा शंखप्रेतात प्राप्त झाला होता. मेलेल्या व मृतपाय वीरास पाहून चिंतायुक्त झालेला देव षडाननास विचारू लागला, रानात जे असुर आपले वीर मेले ते निजधामी गेले, पण जिवंत आहे त्यांची काय गती होणार. स्कंद म्हणाला, हे गुणविषा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, 14 विद्या कलांचा निधी असा तू मला प्रश्न करतोस. मी मंत्र व देव जाणत नाही, मी तुला जाणतो. दैत्य मारून तू कीर्ती वाढवतोस. तुझी आज्ञा व स्मरणामुळे सांगतो. पूर्वी त्रिपुर युद्ध समय शंकराने अद्भुत युद्ध केले व मेलेल्या देवास द्रोणादीच्या वल्लीचा रस जखमात टाकून त्यांना जिवंत केले होते. हे ऐकून देव मला, इतक्यात कोट्यावधी दैत्य युद्धास येतील, तेव्हा हे षडानन त्यांच्याशी युद्ध कोण करेल. 2 पर्वतातील वल्लीचा रस आणण्यास कोण जाईल. असे बोलणाऱ्या मयुरेशाने माया प्रकट केली व आपल्या अंगवायूच्या स्पर्शाने त्यास सजीव केले. तेव्हा त्यांनी हर्षाने गुणेशास प्रणाम केला, आलिंगन दिले व पुन्हा युद्ध करण्याची विनंती केली. दृष्टीपाताने आमच्या तेज द्विगुणित झाले. गुणेश्वरा, ब्रह्मादी देव तुमच्या पराक्रमाची स्तुती करतात. तुम्ही तारकादी असुर व दानवास मारले. त्या देवांसह मयुरेश शिवाकडे गेला. शिव व गौरीस नमस्कार करून तो युद्धास निघाला. दोघांनी मयुरेश व षडाननास आलिंगन दिले. देव म्हणाले, हे शंकर, आम्ही रणात पडलो होतो, पण मयुरेशाच्या अंगावरून आलेल्या व अद्भुत कर्म करणाऱ्या वायूमुळे आम्ही जिवंत झालो. आम्ही आज पुन्हा याच्यासह युद्धात जाऊ. असुराज तुझ्या कृपेने जिंकू. ब्रह्मदेव म्हणाले, शयीवर पडलेला सिंधू चिंतेत पडला. हृदय संतप्त झालेल्या त्यास विचार सूचना तो हर्षरहित कोमेजला व निर्तेज झाला. चिंतारूपी सर्पाच्या विषाने जळालेला तो पलंगावर पडला आहे. असे ऐकून त्याची पत्नी दुर्गा तेथे आली. मस्तकावरले अनेक भूषणां तिची विणी शोभत होती. तिच्या ललटी करचुरीचा तिलक, कंठात हार, कमरेत रत्नयुक्त कांची, सर्व अलंकारांयुक्त सर्वांनी सुंदर अशी ती उत्सुकतेने मंचकाजवळ आली. तेव्हा सेवक बाहेर गेले होते. पतीस म्हणाले, स्वामी, चिंता का करता. होणारे ते होतेच. प्रत्येक प्राणी ईश्वराच्या अधीन आहे, स्वतंत्र नाही. चिंतेमुळे सर्वांचे व माझे मन उद्विग्न का करता. हे विभो, तुझ्या चिंतेचे कारण मला सांग, म्हणजे मी तुला युक्ती सांगेल. प्रियेचे वाक्य सिंधूचे मन सावध झाले. त्याने तिला सर्व वृत्तांत सांगितला. सिंधू म्हणाली, माझ्या मनास खेद देत आहे ते तुला काय सांगू. रणात मयुरेशाने माझे दोन्ही कान कापले. मी बळाने त्याची 7 कोटी सेना मारली. स्कंदादी महावीरास बाणांनी पाडले, पण शत्रूने अकस्मात त्रिशूल फेकून माझे दोन्ही कान कापले. तेव्हा वस्त्राने तोंड झाकून मी घरी आलो. शत्रूचा वध होईल असा उपाय सांग. दुर्गा म्हणाली, वीरधर्म उत्तम केला, सर्व सैनिकास मारले, पण हे स्वामीन, गायी, ब्राह्मण व देव यांचा दोष करणाऱ्यास यश मिळत नाही व कल्याण होत नाही. त्यांची सेवा, वंदन, ध्यान व पूजा केल्यामुळेच होते. इंद्रादी देवांनी स्थिर स्थाने मिळवली. जो सर्व भूतांच्या ठाई सम असतो, जो शुभ अशुभ फल देतो,
त्याची सेवा केली असता कामधेनूप्रमाणे इष्टसिद्धी मिळते, तसे बीज पेरावे तसा अंकुर उत्पन्न होतो. अशुभ कर्माने दुःख व शुभ कर्माने सुख होते. याकरता सज्जन सदा शुभ कर्मे व शरीर मन वागणे जंतूचे हित करतात. तुम्ही पुरुषार्थ करून देव व ऋषीस पीडा दिली, पण पुरुषार्थ त्यास समजावे. जो 4 पुरुषार्थ सिद्धी करतो, ज्याचे मन धनाविषयी लुब्ध नसते, तोच पुरुषार्थ होय. तो जोपजग असणाऱ्यांची निंदा करीत नाही, शरणागताचे रक्षण, धर्मात परायण, भूताच्या ठिकाणी समभाव ठेवतो, तोच पुरुषार्थ मिळवतो. हे स्वामी, माझे हितकारक वाक्य ऐका. सत्य शुभवाणी, आपल्या गुणांचे कीर्तन करणे, दुसऱ्यावर उपकार व दुसऱ्याविषयी पैशून्य धरीत नाही, तोच परम पुरुषार्थी होय. ही वस्तुस्थिती आहे. हे महाभागा, माझे प्रिय व्हावे अशी इच्छा असेल तर मी सांगते ते करा. इंद्रादी देवांना कैदेतून सोडा. असे केल्याने लोकांचे पालन करणारा मयुरेश निघून जाईल व आपण सुखाने राहू. त्या वाचून सुख होणार नाही. मरणोन्मुखास व ग्रहरोगाने पिडलेल्या मनुष्यात जसे औषध रुचत नाही, तसे तिचे वाक्यरूपे अमृत असल्यास विषयासारखे वाटले. तिचा उपदेश धारण केला नाही. रागाने डोळे लाल करून तो दुर्गेस म्हणाला, हे कल्याणी अपकीर्ती करणारे, हे तू फार चांगले सांगितलेस. कार्य व अकार्य जाणणारे मला तुझे चातुर्य समजले. मानस जपणारा शत्रूचे कधी भजन करीत नाही. अन्यायाचे कर्तव्य आरंभ करू नये. आरंभ केल्यावर त्यास सोडू नये. मग त्यामुळे सुख दुःख, यश अपयश, लाभ आणि जीवन मृत्यू काही घडो. मी पूर्वी त्याच्याशी साम केला नाही. आता जे घडायचे ते घडणारच. प्राण्याच्या ललाटी बरे वाईट पूर्वीच लिहिले असते, ते बदलण्यास हे स्वामीन कोणीच समर्थ नाही. रणात मी मेलो तर स्वर्ग मिळेल, मेलो तर त्रिभुवनात कीर्ती होईल, पण शत्रू शरण गेलो तर इहलोकी अपकीर्ती व पूर्वजास नरकात जावे लागले, या संशय नाहीच. देवादिदेव मयुरेशास मी जाणतो. रावणाकरता राम, तसा माझ्या नाशास हा निर्माण झाले, पण मी त्याचे मस्तक तोडीन अशी मला खात्री वाटते. शूर मरतात पण अभिमान सोडत नाही. हे सुंदरी, मला कृतांताचे भय नाही, मग दुसऱ्यास काय मोजणार. असे बोलून तिने सिंधूने भूषणे व वस्त्रे धारण केली. केयूर, मुकुट, हार, कुंडले, 2 बाणांचे भाते, ढाल, तलवार, धनुष इत्यादी धारण केले. शिरस्त्राणातील जरतारी वस्त्रांनी दोन्ही कान झाकले. तो सभेताला सिंहासनावर बसला. ब्रह्मदेव म्हणाले, युद्धाचा असह्य आवेश झालेला महासनावर बसलेला सिंधुवीरास म्हणाला, त्रैलोक्यास जिंकण्यास समर्थ असे माझे 2 प्रधान गेले. आता माझ्या शत्रूस सामर्थ्याने मारेल असा वीर येथे राहिला नाही. पराक्रम व जयाची इच्छा करणारे बुद्धिमान पुरुष कुठे सापडणार नाही. तेव्हा ते वीर सिंधूस म्हणाले, तू चिंता करू नकोस. आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत तू या सामान्य कृत्याकरता चिंतातूर का होतोस. फुले अंथरलेल्या पलंगावर स्वस्थ झोप घे. आम्ही दोघांनी कृतांतालाही मारले, आम्हास कोणाचे भय आहे. असे बोलून सिंधूचे कल व विकल नावाचे 2 शालक युद्धाविषयी मदोन्मत होऊन निघाले. ते दोघे अनेक प्रकारच्या युद्धात कुशल, तसे चातुर्य, भूषणे, वस्त्रे व सैन्याने युक्त होते. आरोळ्यांनी त्यांनी आकाश दुमदुमले. करोडो देवास मारणारे असंख्य सेनेसह ते निघाले. त्यांच्यापुढे शेंद्रासारखी लाल मस्तके असलेली शस्त्रे घेतली, केस मोकळे सोडले, अंगात चंदन फासलेले, जणू यमास खाण्यास निघाले असे वीर चालले. त्यांच्या मागून हत्ती चालले. ते अनोख धातूने रंगवले, ज्याच्यावर महात बसले होते. अनेक भूषणे, दात तीक्ष्ण, शेंदूर लावलेले घंटांचा नाद करीत होते. त्यांच्या मागून घोडेस्वार, चिलखते, धनुष्यमान, चमकतारी शस्त्रे यांनी भूषित सैन्य होते. त्यांच्या मागून युद्ध सरांसह रथ, ज्याच्यावर वीर व सारथी होते, ते चालले. असे रागावलेले ते शालक रणात आले. साप खाणाऱ्या मोरावर बसलेल्या मयुरेशास त्यांनी पाहिले. तो देव षडानदी वीरांनी वेढला होता. तेव्हा देवांनी तो चतुरंग सेना पाहिली. सिंधूचे असंख्य विचित्र सैन्य आले. हे जाणून नीतिकुशल दूत पाठवला. सर्व माहिती घेऊन तो आला. तो म्हणाला, अनेक युद्धात निपुण असे कल व विकल नावाचे दैत्य सैन्यासह जिंकण्याकरता आले आहेत. तेव्हा यांच्याशी युद्ध करण्यास पुष्पदंत नंदी निघाले व धनुष्य सज्ज करून 60 बाणांनी त्याचा वेध घेतला. पण दैत्यांनी बाणांचे निवारण करून दोघांना बाणांनी झाकले. देवसैन्यास बाणांनी मारले. तेव्हा नंदीने खड्गाचे कलाचे खडग तोडले, पण त्याने त्याचे खडग तोडून पाडले. पुष्पदंताने बाणाने विकलाचे धनुष्य तोडले. नंतर दोघे मल्लयुद्ध करू लागले. दोन्ही शस्त्रे अस्त्रे माया यांच्यायोगे एकमेकांच्या जिंकण्याच्या हेतूने लढू लागले. काही वेळाने दैत्यसेना पाहिली. देव त्याच्या मागे लागले व मारू लागले. लाथेने अनेक मेलेल्यांचा रक्ताचा प्रवाह भित्र्यास भय व भूते पक्षी यास खाणारा आनंद देऊन वाहू लागला. युद्धात मदोन्मत झाले. कल व विकल बाणांची वृष्टी करू लागले. बाणांनी पीडित होऊन रक्त गळत असलेले देवसेना पळाली. तेव्हा नंदीने शिंगाने राक्षसांच्या सैन्यास बरेच मारले. लाथा, फुटकार, शेपटाच्या आघाताने अनेकांचे चूर्ण केले. असे कदन करता दैत्यसेना व्याकुळ झाली व हाकार उडा. तेव्हा कलिकल रागाने दिशा गरजवू लागले. त्याने नंदीला निंदा केली. अरे, आम्हा दोषापुढे तो युद्ध काय करणार. गवत खाणाऱ्या तू समर्थ खरा, पण आता तृणासारखा आहेस. असे बोलून त्याने त्याची शिंगे धरून त्यास ओढून नेऊ लागले. नंदी सोडवण्यास पुष्पदंत आला, पण विकलाने लाथेने त्यास खाली पाडले. आनंदाने वाद्यघोषणा करून वीर आनंदाने युद्ध करू लागला, पण मूर्छित झालेला पुष्पदंत लगेच सावध झाला. वीरभद्र व षडानन युद्धास आले. स्कंदाने पर्वताच्या आघाताने कल शतत
विदीर्ण होऊन पडला. ते पाहून वीरभद्राने तळहाताच्या एका फटक्यात विकलास पाडले. नंतर ते विजयगण शिबिरात गेले. शस्त्रप्रहार होऊनही ते जिवंत होते असे दैत्य गंडकीस गेले. दैत्यास सांगितले की वीरभद्रातील गणांनी रागाने सैन्य असलेले कल विकलास मारले. जयशाली देव शिबिरात परतले. ब्रह्मदेवने देवसेनेचा घात करणाऱ्या कल या शालकास वीरभद्राने पर्वताने मारले. विकला षडाने एका थापटीने मारले. हे ऐकून अनेक वीरांसह भद्रासनावर बसलेला सिंधू शिवपुत्राचे स्मरण करीत चिंतेत पडला. हा देव दुष्टांचाच असाच का नाश करणार? तोच तेथे त्याचे बलवान 2 पुत्र धर्म अधर्म नावाचे आले. सिंहासनावरील पित्यास विचारले, पार्वतीचे लहान मुलास काय भीतोस? आम्हा दोघांस आज्ञा दे. त्यांना एका क्षणात मारून रानात मेलेले आमचे सर्व मामा स्वर्गलेखी गेले. कीर्ती करून ते स्वामी कार्यात उत्तीर्ण झाले. अनेक प्रकारचे अनेक वीरांनी रक्षलेली सेना मारून आम्ही शत्रूला मारू व परत येऊ, किंवा त्याच्या हातून मरून मोक्षात जाऊ. पण आम्ही जिवंत असू तोपर्यंत चिंता करू नका. इंद्रादी देव तुझ्या कैदेत आहे. पण बाबा, तुम्ही पूर्वी ज्यास जिंकले तेव्हा कोण होते? तुझ्या शत्रूचे मस्तक आम्ही आणू यात संशय नाही. त्याशिवाय आम्ही लोकात तोंड दाखवणार नाही. त्याचे वचन ऐकून तो आनंदला व म्हणाला, युद्ध करा, यश मिळवा, शत्रूंचा नाश करून मत जळूया. ते ऐकून युद्धाची लालसा असलेले ते पित्याच्या पायावर मस्तक ठेवून मातेचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक जण 10 कोटी सेना घेऊन निघाला. सेनेत रथ, घोडे, पायदळ होते. शेंद्राने लाल मस्तक केले. पायदळातले वीर आनंदाने पुढे चालले. अनेक धातूंच्या रंगाने युक्त अनेक हत्ती मागून चालले. हातात शस्त्रे असलेले घोडेस्वार त्याचे मागून चालले. ते मेघासारखी गर्जना करून दशदिशा दुमदुमून सोडित होते. त्यांनी अनेक अलंकार, आयुधे, रत्ने व सुवर्णाची कुंडली, किरीट धारण केले होते. मोते मणी यांनी युक्त मदनमुत असे ते वाद्यघोषासह रणात आले. वीरभद्राधिकाने त्यास व सेनेस पाहिले. जवळ असलेल्या त्यास मयुरेशाने प्रेरणा केली की तेव्हा वीरभद्र, षडानन, हिरण्यगर्भ व रागावलेल्या विशाल डोळ्यांचा भूतराज सैन्यासह पुढे चालले. युद्ध सुरू झाले. एकमेकाशी भिडून युद्ध झाले. ते एकमेकाची मस्तक, पाय, बाहू, उदरे तोडू लागला. सूर्यास्ताला कित्येक मेले, कित्येकाने मारले. चक्रे सोडली, गोपनी बाणशस्त्रे चालविली. सैनिकांचे मल्लयुद्ध झाले. मयुरेशाने रक्षण केलेल्या सैन्याचा संहार झाला. शेष राहिलेले सेनाई विवलवून दशदिशेस पाहिले. तेव्हा रागावलेला 12 आयुधांनी भूषित झालेल्या षडाननाने दैत्याने रक्षलेल्या सैन्यास मारले. कित्येकांचे हात तोडले, मध्य भुवंगले. कित्येकांची मस्तके तुटले, पाय तुटले. अशी हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त सेना नाश पावली. तेव्हा कित्येक स्वर्गे गेले. षडाननाच्या रूपास कित्येक प्राप्त झाले. तेव्हा प्रहार झाले. कित्येकांनी मयुरेशास पाहून प्राण सोडले. त्याच्या कृपेने निजधामी गेले. जन्मभर केलेले पाप त्या दृष्टी पाहतामुळे नाहीसे झाले. आपल्या सैन्यासह शिखायुक्त बाणाने मारलेले पाहून राक्षसाचे धर्म व अधर्म हे दोघे वीरपुत्र शस्त्र, अस्त्रे व बाणांनी युद्ध करू लागले. तेवढा षडाननाशी मल्लयुद्ध सुरू केले. त्याचे बल पाहून बलवान कार्तिकाने 6 हाताने दोघांची शेंडी धरली व पुष्कळ वेळ फिरून भूमीवर आपटली. तेव्हा त्याचे शेकडो तुकडे झाले. शिवपुत्रास जय मिळाला असता वाद्य वाजू लागली. सर्व सैनिक मयुरेशा तुझा जय जयकार असो म्हणू लागले. चौघेही प्रभू जो मयुरेश त्यांच्याकडे गेले, परस्परास आलिंगन दिले व म्हणाले, आज आमचा पुनर्जन्म झाला. एकमेकास आनंदित करीत शंकर, पार्वती, सिंधूची सेना व बलाढ्य पुत्र आज मेले. त्या दिकांची हकीकत सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, रक्ताळलेले, दुःखित व मारता मारता वाचलेले काही वीर सभेत बसलेल्या सिंधूकडे आले व भीवीत सांगू लागले, धनुर्धरा, दुःखद बातमी, धर्म अधर्म तुझे पुत्र भयंकर युद्ध करून देवसेनेस मारून यमसदनी पाठवले. पण 6 मुखांचा वीर पुढे आला. त्याने दोघांचे शेंडीने धरले व फिरून आपटले. त्यामुळे त्यांची शरीर शतशः विदीर्ण झाली व ते परलोक गेले. ते ऐकून सिंधू शोकसागरात बुडाला. वज्राने तोडलेल्या पर्वतापर्यंत भूमीवर पडला. तेव्हा सूर्यदायाने त्यास उठवले. 2 घटिकांनी सावध होऊन तो दुःखाने शोक करू लागला. त्यांनी पूर्वात रणात इंद्राधिका जिंकले. त्या बलाढ्य वीरास षडाननाने कसे मारले, मला मृत्यूलोकी सोडून ते स्वर्गी कसे गेले, ते दोघे देवसेनेचे काळ व क्रोधांताला अंत करणारे होते. आमचे शत्रूचे मस्तक आणले नाही तर तोंड दाखवणार नाही असे जाताना बोलला, ते सत्य केले की काय? अंतपुरात दुःखाने रडणाऱ्या सख्यांनी दुर्गेस तो वृत्तांत सांगितला. हे सुभ्रू, धर्म व अधर्म मेले म्हणून तुझा पती रडत आहे. तेव्हा पलंगावर बसली ती कोमल व लाल पाने असलेली कदली वायूने भूमीवर पडते तशी पडली. त्या वार्तेने बाण हृदयात लागावं तशी ती कष्टी झाली. केस वाभूषणे व्यस्ताव्यस्त करून ती रडू लागली. वस्त्र गळले. ती पयोधरांच्या योगे शोभलेले. अश्रुमय गाल काळे व शोकाग्नीने प्रभा नाहीसा झाली. दोन्ही हाताने मुख बडवले. त्यातून दातातून निघाले रक्ताने भूमी भिजली. देहभान नाहीसा झाली. ती विकल झाली व लाज सोडून सभेच्या अंगणात गेली व हट्टी बालकापणे लोळू लागले. तेव्हा दुःखी झाले, सभे रडू लागले. नेत्रातून अश्रू वाहत असले. ती सभासदांनी, तुम्ही सर्व वीर जिवंत असता माझ्या दोघं कोमल बालकास कसे पाडले? मी तर आशीर्वाद दिला असता तर त्यांना मरण आले नसते, कारण माझे वचन खोटे करण्यास ब्रह्मदेवही समर्थ नाही. ज्या दोघांनी देवगणात जिंकले ते कसे मेले? जे कांतीने मदनासे तुच्छ करीत त्या दोघास कोठे पाहू? बुद्धीचे सागर असे ते मला कसे सोडून गेले? शोकदग्ध झालेले मी आजच मरण असे बोलून हृदय बडवीत ती भूमीवर पडली. सख्या नागरिकांनी तिला बोध केला. ब्रह्मदेवा, तिकांनाही मरण येते तर आपली काय गणना? तू रडू नकोस, मृत्यू कधीच टळत नाही. ऋणानं बंध संपला की स्त्री, पुरुष, पुत्र
यापैकी कोणी स्थिर राहत नाही, त्यामुळे केलेला शोक व्यर्थ होतो. नदीच्या पुरात एक लाकूड दुसऱ्या लाकडाजवळ येते, काही वेळाने त्यांचा वियोग होतो. तसे परतंत्र प्राण्यांचाही संयोग व वियोग होतो. रात्री झाडावर बसलेले नाना प्रकारचे पक्षी सकाळी दशदिशेत जातात, तसा हा प्रकार. तसेच हे दुःख. तिला बोध केला. दुर्गा सिंधू व लोकांनी मिळून शोकाचा त्याग केला. राजा आसनावर बसला. आमचे शत्रू रडत आहे असे म्हणून आमचा उपास करतील असे म्हणून दुर्गेस बळेच अंतपुरात नेले. दीर्घश्वास सोडणारी विवल अशी ती पलंगावर पडली. रागावलेल्या सिंधूने शस्त्रे घेतली. पुत्राचा सूड घेण्याकरता ते घोड्यावर बसून रणांगणास निघाला. तेव्हा रणसुख असे चतुरंग सैन्य निघाले. उड्या मारणारे पायदळ पुढे चालले. ते सर्व अनेक वर्णाचे एकरूप. अनेक शस्त्रे घेतली. त्याच्या मागून अनेक धातूंनी विचित्र दिसणारे हत्तीचे समुदाय चालले. ते घंटांनी शोभत होते. मददकांचा वर्षाव चित्कार व आक्रोशाने शत्रूस भयभीत करीत होते. त्याच्या मागून वायूसारखा वेग असलेले घोडेस्वार चालले होते. त्याच्या खुरांच्या योगे ठिणग्या पडत होत्या. हातात ढाल, तलवार, भाला, चंदन, अंगरूचा लोप लावलेले अनेक माळा, चिलखते, मुकुटे धारण केले. ते जणू ग्रास करीत असल्याप्रमाणे आकाश व दिशा विलंबित करीत निघाले. त्याच्या मागून शस्त्रास्त्रे, धनुष्यवान, भाते घेतलेले रथ, त्यांच्यात मस्तकावर मुकुट कोंडले असलेले सिंधू सोबत होते. त्याच्या हातात शस्त्रे, धनुष्य, भान, भात्याची त्याने भूषणे केली. वीर कंकण, कटीसूत्र, बाहुभूषणे यांनी त्या शोभा घातली होती. त्रिभुवनास खाण्याच्या इच्छेने त्याचे डोळे लालेले झाले. ते वाद्य वाजू लागले. स्तुती पाठक स्तुती करू लागले. तो वेगाने पुढे चालू लागला. दूत म्हणाले, हे दैत्येशा, हे सुव्रता, तुझा पिता येत आहे याची वाट पाह. तेव्हा तो मागे गेला. त्यास पाहिले. अश्वारूढ पुत्र त्याच्याजवळ गेला. त्यास नमस्कार केला. पित्याने त्या पुत्रास सेनाचरांच्या योगाने दुर्ग तयार करून दिला. ही परलोकी सुख व्हावे म्हणून चक्रपाणीने मुलास उपदेश केला. हे पुत्रा, तू गर्वाने वागतो. संपत्ती मतीनेच मत होऊन कोणाची ऐकत नाही. ईश्वराची इच्छा असणाऱ्या अर्थज्ञानाविषयी वृद्धांना विचारावे. शुभ व्हावे या इच्छेने अशुभ आचरण करू नये. थोड्याशा अशुभ कर्माने पुण्यनाश पावते. हे पुत्रा, थोडासा अग्नी जसा सर्वात जळतो तसा लहानसा दोष सर्व पुण्यांचा नाश करतो. हे पुत्रा, देवास कैदेत ठेवल्याने तुला लाभ काहीच नाही. माता पित्यांची जो ऐकतो तोच खरा पुत्र होय. त्याच्या वचनांचे उल्लंघन केल्यास पुण्याचा नाश होतो. अनेक प्रकारचा नरक देणारे मोह व दोष जाल उत्पन्न होतात. यास्तव बाळा, माझे हितकर वचन एक, त्या देवास सोडून दे. त्यास सोडले तर सर्व अर्थ देणारा मयुरेश मित्र होईल. द्वेषामुळे या लोके सुख नाही. देवांनी हिरण्याक्षरी असुरास नष्ट केले. पित्याचे वचन ऐकून सिंधू रागावला. त्याचा धिक्कार करून, माझा पिता, तू चतुर असशील तर अशी पूर्वी मला भ्रांती होती, पण तू आज आपले ज्ञान चांगले प्रकट केलेस. हे पित्या, तू मूर्खासारखे बोलत आहेस. तोंड काळे करून इथून निघ. ज्याने माझी एक पारर्ध सेना मारली त्याच्याशी अपयश करणारे साम कसे करावे. दर्भ आणि अक्षमाला धारण करणारे हा राजधर्म नव्हे. नरेंद्राने शत्रूवर कधी दया करू नये. रोग व शत्रूविषयी निर्दयत्व सांगितले असे बोलून पित्यास नमस्कार केला. त्याला परत पाठवले. रणाविषयी उत्सुक असा सिंधू युद्धास निघाला. ब्रह्मदेव म्हणाले, वीरभद्रादी वीरांसह सुखाने बसलेल्या गणेशाकडे घाबरलेले देव धापा टाकीत आले. सिंधू आला आहे असे सांगितले. संहार करण्यास तो काळच आलाय असे ते मानू लागले. तेव्हा मयुरेश हर्षाने मोरावर चढला. 4 आयुधे गर्जना केली. शिवास नमस्कार करून आशीर्वाद रूप कवच धारण करून दिशा उजळीत तो निघाला. वीर व सैन्यासह सिंधूस मारण्यास तो तयार झाला. तो पुढे गेला. तो षडाने म्हणाला, हे विघ्नेशा, मी युद्धात जातोय. इतके वीर असताना तू युद्धास कसा जातोस? प्रथम सर्वाचा पराक्रम का? त्याचा जर क्षय झाला तर तू युद्ध कर असे बोलून नमस्कार करून षडानंद चतुरंग सेना घेऊन युद्धास गेला. सिंधूची सेना मारले. त्याने शस्त्रे व बाणाने देवसेनेस मारले. सण कर, मार, हे मी तुला मारतो. अशा प्रकारचा युद्ध करणाऱ्या वीरांचा कोलाल व बाण व शस्त्रांनी प्राण गेले. वीर तेथे पडले. त्यांची अंगे, हातपाय, मांड्या मोडल्या. तलवारी, भेडीपाल, भाले, मुदगर यांच्या योगे शत्रूस मारले. घोड्यांचे खेंकाळणे, वीरांचा आक्रोश, वाद्यांचा ध्वनी, हत्ती चक्रांच्या ध्वनी, कोलाहल झाला. दोघांचे सैन्य युद्ध झाले. प्रतिज्ञेप्रमाणे त्या वीरांनी शत्रूचे मुख, डोळे, हातपायावर प्रहार केले. हाताने, पायाने, तलवारीने शत्रूस मारले. सूर्यास्त झाला. तेव्हा विचारून देव म्हणाले, हे देव आहेत म्हणून असुरांनी व देवांनी हे असुर आहेत असे जाणून मारले. तेथे प्रेते वाहू लागतील. असा रक्ताचा प्रवाह चालला. त्यात कित्येक सजीव प्राणीही वाहून जाऊ लागले. तेव्हा कित्येकाने हुंकाराने त्यांना वर काढले व शल्यरहित केले. असे युद्ध चालले असता युद्ध लंपट सैन्यास 5 दिवस विश्रांती मिळाली. सिंधूचे कोट्यावधी सैन्य देवांनी मारले. तेव्हा शस्त्रयुक्त गजसैन्य पुढे चालले. युद्ध निपुण वीर वर बसले होते, पण त्या गजसैन्याचाही वीरभद्रांनी नाश केला. अनेकांची मस्तके तोडली. वीरभद्र एक हत्ती दुसऱ्या हत्तीवर आपटीत आहे, त्यामुळे दोघे हत्ती विदीर्ण होऊन पडत. षडानंदही हत्तीच्या सैन्यात शोभत होता. तो 6 धनुष्यापासून सोडलेल्या बाणांनी व शक्तीने वीरांना व हत्तींना मारित होता. हिरण्यगर्भांनी अनेकांना लोळवले. भूतराजाने शस्त्रांना वीरास व हत्तींना मारले. पुण्यदंताने सिंहाचे रूप घेऊन अनेक हत्ती फाडले. नंदीने हत्तीचे रूप घेऊन अनेक हत्तींना तोडले. दुसऱ्या बाणांनी सर्वांस पाडले. कोणी एका हत्तीने शेपूट धरून त्यास गरगर फिरून दुसऱ्यावर फेकीत, त्यामुळे दोघेही मरत. अशा प्रकारे गजसेनेचे निवारण झाले. मग घोडेस्वार लढू लागले. कित्येक देव मूर्छित झाले. पुन्हा सावध होऊन घोडेस्वार घोड्यास मारले. घोडेस्वारांनी रागाने शस्त्रास्त्रे व बाणांनी देवांचा नाश केला. तेव्हा युद्धात देवास मारले. असे एकूण 6 वीर पुन्हा आले. घोड्यावरील दैत्यास मारले. 4 विशेष चौघांनी युद्ध केले.
दोघांनी देवगणांसह सैन्याचे रक्षण केले. त्यांनी स्वारांना सोहळ्यांसह नाहीसे केले. पायांनीच युद्ध करणाऱ्या त्यांनी अनेक दैत्यास यमसदनी पाठवले. त्याच्या बाणांनी कोटी वीर रणात पडले. नंदीने पायाच्या आघाताने वीरभद्राने अनेकांस फाडले. त्या चौघांच्या हातून चौकडील मुख्य वीर मेले. तेव्हा कित्येक देवास शरण आले. दैत्यसेनेतील घोडेस्वरात हाहाकार मारला. सैन्यास मारून 6 वीर आनंदाने वाद्य वाजवीत चालले. त्यांनी गर्जना केली व प्रभूची स्तुती केली. आम्हास मयुरेशाचा प्रभाव स्मरण व नमस्काराने जय मिळाला. इकडे सिंधूने शरणागताकडून वृत्तांत ऐकला. तेव्हा हत्ती घोडे सत्तांनी युक्त असा तो अमात्य व वीरांना म्हणाला, जे योद्धे जातात ते मेलेल्याच ऐकतो. आता मी स्वतःच गुणेशास मारण्यात जातो. असे बोलून भयंकर आरोळी ठोकून दिशा नादीत केल्या व त्रिभुवनास घासणारे त्याने वेगाने धनुष्य आकारून वीरभद्राधिकाने रक्षले देवसेनेवर सोडले. तसेच अस्त्रमंत्राने 100 वेळा जप करून बाण धनुष्यात सोडला. तो त्यापासून अग्नी उत्पन्न झाला. वने पर्वत पृथ्वी सेनेत जाऊ लागला. देवांनी सैन्य जळते पाहिले. इतक्यात विजेसारखी जीभ भयंकर मुख उज्ज्वल तेज असलेला अग्नीपासून निर्माण झालेला पुरुष देव सैन्यास घेऊ लागला. त्यास पाहून षडानदी भ्याले व पळून जाऊ लागले. रणात जो त्याला खात आहे असे तो मयुरेशाचे स्मरण करून निजधामी जात असे. याप्रमाणे तरेस्तरेना सर्व घट्ट केले. जेथे जेथे सैन्य पळून जाई तेथे तेथे अग्नी जाऊन भस्म करू लागला. मयुरेशाची सेना अग्नी जळून टाकली. मयुरामुळे अंधार पडून काहीच दिसेना. सर्वही मयुरेशाचे पाठीमागे लागले. अग्नीने पोळलेले ते रक्षण कर असे म्हणू लागले. मयुरेश ते अनिर्वार महाअसर पाहून निस्तेज झाला. लोकात आपणास लजकुत येईल म्हणून भ्यालेला तो देव चिंतन करू लागला. शंकराच्या प्रसादाने जय मिळेल असे बोलून परशुस मंत्रून तो जोराने फेकला. तेव्हा तेजाने सूर्यात जिंकले. असा तो परशु कल्पाग्नीप्रमाणे दैत्य सैन्यात जाळीत निघाला. त्यापासून एक भयंकर पुरुष उत्पन्न झाला. त्याच्या मुखात आकाशासह भूगोल राहील की काय असे वाटले. तेव्हा दोन्ही पुरुष व असरे एकमेकाशी लढू लागले. तो चमत्कार पाहण्यास देव ऋषी जमले. कृतांतरूपी अस्त्राने थोड्याच वेळात दैत्याच्या अस्त्रास गिळले व ज्वालायुक्त अग्निप्रमाणे सैन्य जाळण्यास निघाले. ते पाहून दैत्याने प्राण सोडले. मंत्रून सोडलेल्या त्याच्या एका बाणापासून अनेक बाण निघाले. मयुरेशाने रागाने अनेक अस्त्रे सोडली. त्या अस्त्राने सिंधूची सर्व अस्त्रे निष्फळ केली. तेव्हा तो कालपुरुष पुन्हा दैत्यसेनेच खाऊ लागला. राक्षस जेथे येथे जात तेथे त्या पळत जात. चिंतातूर झाले. दैत्यास काय खावे सुचेना. काय करावे, कोठे जावे, कोठे राहावे असा तो विचार करू लागला. सूर्यास झाला. तो पळत आपटत पडत घरी गेला. त्याची कुंडलादी भूषणे नष्ट झाली. तो सूर्या दुसऱ्या शंभूप्रमाणे नगरात शिरला. सेवक स्त्रियात लपला. हे वृत्त जाणून गणासह देवाने गर्जना केली. त्या नादाने त्रिभुवन दुमदुमले. नंतर मंत्रांग गारुडी सर्पास आवरतो तसे त्याने कृतास्त्राचा उपसंहार केला. गणांनी वेढलेला मयुरेश घरी गेला. ब्रह्मदेव म्हणाले, गणांनी वेढलेला मयुरेश सिंहासनावर बसला असता गौतमांनी मुनी गुणेशाची प्रशंसा करू लागले. ज्याने युद्धात इंद्र व पाताळात नागांसह शेषात जिंकले त्याच्या दुसऱ्याची काय गणना. पण त्यालाही तू जिंकलेस. देहे देवा त्या दुष्ट सिंधूपासून अनेकांचे रक्षण केलेस. त्या वाचून गण व इतरांचे रक्षण कसे झाले असते अशी कीर्ती गात आहे. तोच गिरजाली पुत्रास आलिंगन देऊन मला युद्धाची लालसा असलेला तू थकलास. शंकर आले. देवास आलिंगन देऊन म्हणले, इंद्रादी देवांनी असाध्य अशी गोष्ट केली तू केली आहेस. परब्रह्म स्वरूपी चराचर भूभार हरण करण्यास तत्पर अशा तूच देवांचा महिमा व स्वरूपी ब्रह्मा गौतमादी जाणत नाही. मग आमची शक्ती काय असे शिव बोलत आहे. तोच नारद पार्वती हे माते माझे एक आम्हास येऊन पुष्कळ दिवस झाले. पण हे अनगे हे साध्वी सिंधू कशी नाहीसे होणार. मयुरेशाचा विवाह कधी होणार. ज्याने इंद्राधिकार जिंकले त्याचा नाश कसा होणार. यास्तव आज्ञा दे आम्ही जातो. पुन्हा येऊ. सिंधूच्या बंधनातून देव कधी मुक्त होतील. माते मला दैत्यांचे मरण असाध्य दिसते. देवादिदेव मयुरेशास राग आणणाऱ्या देवर्षीचे वाक्य येऊन षडाननादे वीर व गण म्हणाले, नारदा निष्पापा सर्वज्ञ अशा तुलाही शंका येते. आश्चर्य वाटते. एवढ्या करताच हा प्रभू निजधामाहून भूलोकी आलाय. सर्व अर्थ सिद्ध करणारा, यांच्या कामना पूर्ण झाल्या आहेत. गुणशोभ करवणाऱ्या निर्गुण ओनाशेचे ब्रह्मादिकाने कधी निरुपण्य केलेल्या स्वरूप तू का जाणत नाहीस. भूभार कमी करण्याची इच्छा करणाऱ्या इंद्राधिकास अवध्य अशा असुरांचा मार करणाऱ्या बलशाली जगाची उत्पत्ती स्थिती व लय करणाऱ्या या अनंत कोटी ब्रह्मांडाचे मयुरेशाचे वीर तू कसे जाणत नाहीस. हे ऐकून नारद पुन्हा म्हणाल, तो दैत्य मरून मुक्तीस गेला असे जेव्हा पाहिन तेव्हाच त्या वाचून कधी मानणार नाही. ते ऐकून मयुरेश रागावला. त्रिभुवनासहित नईत गर्जना करू लागला. त्रैलोक्य जणू जाळीत पृथ्वीस विदीर्ण करीत मेघासारखा गंभीर वाणीने तो म्हणाला, तू ब्रह्मदेवाचा पुत्र व सर्वज्ञ म्हणून तुला मान्य होईल. ही मुनी मर्यादा राखून तुला सांगतो. तुझ्या कृपेने मी एका क्षणात ब्रह्मांड व काळासही खाईन. भूगोल उपडे करील. समुद्र शोषील. श्वास वाचून मेरू चालवीन. सर्वत्र गमन करणाऱ्या मुनी माझी प्रतिज्ञा ऐक. मी सिंधूस मारीन. याविषयी मिळाच विचार करू नका असे बोलून मयुरावर बसलेला मयुरेश युद्धास निघाला. तेव्हा नंदी व भृंगी विनायकास म्हणाले, आम्ही युद्ध करतो. आमचे युद्ध कौशल्य पहा. असे बोलून ते वायुवेगाने गंडकी नगरीस गेले. तेथे गेलेले पाहून एकूण वीरभद्र भूतराजही निघाले. तेव्हा धरणी कापू लागली. शेष विवल झाला. ते चौघांनी प्रत्येक दुर्गात त्याचा शोध घेतला. पलंगावर पडलेल्या सिंधूस दूत सांगू लागले, पर्वतासारखा आकार असले 4 वीर आकाश गाजवे तुझ्या नगरात शिरले आहेत. असुरा तू बसतोस का. हे ऐकून दुर्गा व सिंधू चिंतातूर झाले. सिंधू काळा ठिक्कर पडला. दोघेही
तू खाली तोंड करून रडू लागली. दुर्गा म्हणाली, महाराज आता भय करून काय होणार? मी पूर्वी सांगितले तसे तुम्ही केले नाही, त्याचे हे फल आता मिळत आहे असे तो बोलत आहे. तोच ते सर्व वीर आश्चर्ययुक्त रत्ने सुवर्ण शिखरांनी युक्त अशा त्याच्या सभा मंडपात आले. रागावलेला भृंगी मंडपावर उड्डाण करून बसला. शक्तीने तो मंडप मोडला, त्याचे शेकडे तुकडे झाले. ते तिघे भृंगी ज्वलले. आवेशामुळे त्याची मुखे लाल झाली. ते जोके संन्यासी राक्षसांचा ग्रास करण्याची इच्छा करू लागले. ते पाहून सिंधूचे सैन्य पुढे आले. ढाल तलवार भाले घेऊन ते मारा, या वेगाने वीरास मारा असे म्हणाले. चौघास मारण्यास ते आले. संभ्रम झाले. चौघांशी लढू लागले. तुला मारतो बरे आहे असे कोलाहल झाला. चौघांचे दैत्य सेनेशी तुमल युद्ध झाले. धुळीमुळे अंधार पडला. तेव्हा शस्त्रांच्या एका प्रकाशात ते पाहू लागले. युद्धात चौघांनी 100 कोटी दैत्य मारले व महावीरास सामर्थ्याने चिडले. ते त्यास वारंवार पायाने धरून गरगर फिरून वर फेकीत. त्यामुळे ते विधून पडत रणात बाण शस्त्राचे लाथाहात यांच्या दैवगे दैत्यसेना नाहीशी झाली. नंतर ते दैत्याच्या घरी गेले. पलंगावर बसल्या सिंधूचे केस धरून रणस्तंभाजवळ ओढून आणले. सिंधू महासहस्राच्या योगाने युद्ध करू लागला. त्याने सर्पास्त्र सोडले. तिघा सर्पांनी वेढले. भृंगीने गरुडास्त्र सोडले. राक्षसाने अग्नेयास्त्र, त्यांनी पर्जन्यास्त्र. राक्षसाने वायुव्यास्त्र, त्यांनी पर्वतास्त्र. ते मल्लयुद्ध करू लागले. नंदीने सिंधूच्या मस्तकावरचा मुकुट पाडला. भृंगीने पाठीत मारले. वीरभद्राने त्याच्या बायकोचे केस झाले. वैरभावाने भूतराजाने त्यास लाथेने मारले. पंत दुर्गा डोळे मिटून राहिली. तिने त्याची ती अवस्था पाहिली नाही. त्याच्या कर्माची निंदा करीत ती घरात पाहिली. तेव्हा सिंधूने आवेशाने वीरभद्राचे पाय धरले. नंदीस बुक्की मारली. भृंगीची शेंडी धरून भूमीवर पाडले. भूतराज मूर्छित झाला. मुकुट मस्तकावर ठेवून मोत्यांचे हार गळ्यात घालून तो घोड्यावर चढला. राहिलेल्या सैनिकास बोलवले. आज मयुरेशास मारीन असे बोलून तो पुन्हा युद्धास निघाला. गर्जना करू लागला. इकडे चारी वीर गणेशाकडे गेले. दैत्यसेनेचा आम्ही नाश केला. सिंधूस रणात ओढून आणले. आता हे गणेशा थोडे सैन्य असले त्यास या भवसागरातून सोडीव. आम्हीच त्याला मारले असते, पण हे विघ्नराजा तुझी आज्ञा नव्हती. ब्रह्मदेव म्हणाले. सिंधू आला हे ऐकून मयुरेशास आनंद झाला. तो मयुरावर चढला व युद्धास आला. 4 आयुधाने दिशा प्रकाशित करीत कल्पंत मेघासारखा नारदाने आकाश नादित केले. युद्धाचा निश्चय झालेल्या सिंधूस त्याने समोर पाहिले. दैत्याने रणात त्यास पाहिले. हत्ती सिंहास सर्प गरुडास मधुकैटप विष्णूस त्रिपुर शिवास शुंभ निशुंभ देवीस त्याप्रमाणे त्याने मयुरेशास पाहिले. अनेक शस्त्रांनी ते एकमेकांशी युद्ध करू लागले. तेव्हा दोघांचे देह जास्वंदीच्या फुलासारखे झाले. त्यांची शस्त्रे एकमेकावर आपटल्यामुळे अग्नी निर्माण झाला. त्याने पर्वत पृथ्वी जाळली. समुद्र पर्वतासह पृथ्वी कापू लागली. सिंधूने अग्नी अस्त्राने बाण मंत्रून मयुरेशास जाळण्याकरता सोडला. तो अग्नी दशदिशेस पसरला. मयुरेशाने पाशावर मेघास्त्राची योजना करून तो सोडला. अग्नी शांत झाला. दशदिशा अंधाराने भरल्या. धारामुळे पर्वत फुटले. झाडे पडली. हा प्रलय काल की काय असे वाटून सिंधू शोक करू लागला. पण त्याने वायू अस्त्राने वेगांचे निवारण केले. वायूने दशदिशा कापला. देवाने हातातील कमल पर्वतास्त्राने मंत्रून दैत्यावर सोडले. झाडे उपटून दशदिशा प्रकाशित दैत्यसेनूर गेले. अनेक पर्वत उत्पन्न केले. पर्वतांनी पृथ्वी झाकली. उभे राहण्यास निघून जाण्याचा अवकाश राहिला नाही. वायू कुंठित व पर्वत चोहीकडे पसरले. तेव्हा सिंधूने वज्रास्त्र सोडले. अनेक वज्रांनी पर्वतांचे चूर्ण केले. मयुरेशाने अंकुशास वज्राने मंत्रविले. या वज्रावर सोडले. तेव्हा वज्रयुद्ध झाले. त्या शब्दाने भूलोक सप्तपाताल दिशा कापू लागल्या. वज्राच्या आघाताने अग्नी उत्पन्न झाला. त्याने लोकांत जाळले. निरसन झाल्यामुळे अस्त्रे नाहीसे झाली. नंतर दैत्य रागाने अमत्यास म्हणाला, असल्या प्रयोगाने काय होणार? आता एका क्षणात शिवेचे स्तनपान करणाऱ्या बालकास भस्म करते असे बोलून दैत्य गुणेशास मारण्यास झाला. येत असलेल्या सिंधूस पाहून विराट रूपी मयुरेशाने एकाकी अंतरिक्षाचा भेद केला. पायाने पाताल, कानाने दिशा व्यापल्या. त्याला 1000 पाय, 1000 डोळे, 1000 मस्तके आकाशास व्यापून हाताने सर्व व्याकाश झाकले. अशा त्या देवादिगास पाहून सिंधूस मूर्छा आली. तो भूमीवर पडला. त्याचे मन किंचित सावधान झाले. त्या सूर्याच्या वराचे स्मरण झाले. वर देताना सूर्य म्हणाला, तर हे असुरा, जो एका हाताने आकाशात झाकेल तोच तुला पुष्कळ काळाने मुक्तिपदास नेईल. याच्याशी युद्ध करण्यास मी समर्थ नाही. जे व्हायचे असते ते होतेच. पुन्हा पहिले तो 6 भुजा शरीर लहान असा मयुरेश दिसला. तेव्हा त्याला विस्मय वाटला. मयुरेश मयुरावरून उतरला. शुद्ध जलाचा स्पर्श करून परमंत्राचा जप केला. तेजस्वी परशुस मंत्रले अमृतमय अशा शत्रूच्या नाभीवर नेम धरून रागाने लाल डोळे झालेल्या गिरजापुत्राने परशुस सोडले. तो परशु दशदिशा नादीत प्रकाशित करीत चालला. काळासारख्या परशुस पाहून दैत्याने धनुष्य सज्ज केले व त्यास बाण जोडीत आहे. तोच अमृताने युक्त अशी त्याची लहान नाभी परशुने फोडली. अमृत बाहेर पडले. वाऱ्याने उपटलेल्या झाडाप्रमाणे वज्रपात झाले. पर्वताप्रमाणे तो दैत्य तोंड पसरून रक्तओकेत प्राण सोडून भूमीवर पडला. मयुरेशाच्या प्रतापाने त्याला दुर्लभ मुक्ती मिळाली. हा चमत्कार पाहणाऱ्या लोकांस आश्चर्य वाटले. युद्ध पाहत असलेली विमाने खाली उतरली. पुष्पवृष्टी झाली. मेघ हळूहळू गर्जना करू लागले. धूळ खाली बसली असता सुखद वायू वाहू लागला. दिशा प्रसन्न झाल्या. गंधर्व गायन अप्सरा नाचू लागल्या. मुनी व देव षडाननादी वीर आनंदाने स्तुती करू लागले. सर्व देव म्हणाले, परब्रह्मस्वरूप चिदानंद स्वरूप सदानंद देवादिदेव गुणसागर गुणेश गुणातीत आद्य एक ओंकार, ज्याचे चरण महेशाधीश देवासेव्य, जो योग्यांचा रक्षक सत्वर करुणा करणारा तू आहेस.
तुझ्या गुणाचे वर्णन करण्याची आमची शक्ती नाही. तुझा जगास उत्पन्न करण्याकरता हा विधी सागराप्रमाणे अगाध आहे. अशा तुझ्या मयुरेशास आम्ही नमस्कार करतो. अशी स्तुती करून देवाने पुन्हा प्रार्थना केली. हे मयुरेशा, तू जे वचन सांगितलेस ते खरे केलेस. देवास अवध्य अशा दैत्यास मारलेस. इतक्यात तेथे पार्वती आली. तिने आनंदाने त्यास आलिंगन दिले. शंकराने आलिंगन दिले व म्हणाले, हे वत्सा, तू फार चांगले केलेस. त्रैलोक्य हर्ष पूर्ण झाले. देवास अवध्य अशा या सिंधूस मारताना तुला मुळीच श्रम पडले नाहीत. असे बोलून ते स्वस्थानी गेले. मयुरेशास नमस्कार करून देव म्हणाले, जो हे स्तोत्र म्हणतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात. याचा 1000 वेळा पाठ केला तर कैदेत पडलेला मनुष्य भेटतो. 10,000 जप केल्यास असाध्य गोष्ट क्षणात साध्य होते. जय लक्ष्मी, पुत्रधन व सर्वांशी वश करीतो तेव्हा फार चांगले. असे मयुरेश म्हणाला. आज्ञा घेऊन देव गेले. मयुरेश स्वस्थानी गेल्या. सिंधूचा वध हा 123वा अध्याय संपला. ओम गण गण गणपते नमः. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः.